नमस्कार सगळ्यांना. आजच्या सेशनमध्ये मी डॉक्टर उत्कर्ष अजित कौठणकर सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आत्मवंदन, आत्मवंदन, आत्मवंदन. कसे आहात सगळे? कसे आहात सगळे? इथे असलेली प्रत्येक व्यक्ती जिवंत आहे? इथे असलेली प्रत्येक व्यक्ती जिवंत आहे का? हो मॅडम. चला पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत करते. द आर्ट ऑफ एनर्जी सायन्स रेकी लेवल 1च्या या क्लासमध्ये या जीवनातील ताण, तणाव आणि संघर्षापासून शांतता, आनंद आणि समाधानाकडे जाणाऱ्या प्रवासात तुमचं सर्वांचं मनापासून पुन्हा एकदा स्वागत. पुन्हा एकदा आपल्या पुन्हा क्वेश्चनवर येऊया. इथे असलेली प्रत्येक व्यक्ती जिवंत आहे का? प्रत्येक व्यक्ती जिवंत आहे का बघू. एक दीर्घ श्वास घ्या बघू. एक दीर्घ श्वास घ्या. मला दिसलं पाहिजे जिवंत आहे की नाही, श्वास घेताय की नाही. कसं दिसेल? कॅमेरा ऑफ असेल तर. एक दीर्घ श्वास घ्या. सगळ्यांनी एक दीर्घ श्वास घ्यायचा आहे. व्हेरी गुड. बघा बघू आता किती छान स्क्रीन दिसते. सगळ्यांनी एक दीर्घ श्वास घ्या. पहिला प्रश्न काय होता? इथे असलेल्यांपैकी कोण कोण जिवंत आहे? आज रेकी बद्दल बोलण्यापूर्वी आपण स्वतःबद्दल बोलूया. फक्त शरीर जिवंत असणं आणि मनापासून जगणं यात फरक असतो की नाही? असतो की नाही? फक्त शरीर जिवंत असणं आणि मनापासून आपण जगणं यामध्ये फरक असतो की नाही? इथे असलेली प्रत्येक व्यक्ती जिवंत जगते. प्रत्येक व्यक्ती जिवंत आहे. सगळ्यांनी श्वास घ्या. बोट ठेवायचंय नाकाखाली आणि श्वास घेऊन बघा. जर ना बोटावर हवा येत असेल तर समजायचं. येते येते आयशा मॅम? येते सीमा मॅम? जिवंत आहात सगळे? बाकीचे जिवंत आहेत की नाही ते कसे कळेल? चला पटकन व्हिडिओ ऑन करा. ओके, थँक्यू चेतन सर. थँक्यू विद्या मॅम. हा एनर्जी एक्सचेंजचा क्लास आहे आणि इथे आपण काय शिकणार आहोत? आपण जिवंत आहोत की नाही ते तुम्ही बघितलात. यस, मी जिवंत आहे. बस खरंच तुम्ही जीवन जगत आहात का? हे तुम्ही आज शिकणार आहात. फक्त थेरी नाही तर प्रॅक्टिकली तुम्ही शिकणार आहात. आता जर तुम्ही प्रॅक्टिकल मध्ये सहभाग घेतला तरच तुम्हाला रिझल्ट मिळेल. बरोबर आहे? व्हेरी गुड. श्वेता मॅम थँक्यू. जयश्री मॅम थँक्यू. अश्विनी मॅम थँक्यू. ज्यांनी ज्यांनी व्हिडिओ ऑन केले सगळ्यांचं एकदा मनापासून आभार. पुन्हा एकदा स्क्रीन शेअर करते की इथे असलेल्यांपैकी कोण कोण जिवंत आहे. हँड रेस करा. यस, मी जिवंत आहे, मी जिवंत आहे. कोण कोण जिवंत आहे? आणि यानंतरचा जो प्रश्न असेल तो तुम्ही स्वतःला विचारायचा. हा प्रश्न मी तुम्हाला विचारला की इथे असलेल्यांपैकी कोण कोण जिवंत आहे. आणि नेक्स्ट क्वेश्चन माझा आहे, तुम्ही आनंदाने जीवन जगत आहात की दिवस ढकलत आहात? काय प्रश्न असेल आयशा मॅम तुमचा यावर? तुम्ही आनंदाने जीवन जगत आहात की दिवस ढकलत आहात? अश्विनी मॅम अनम्यूट आहात, तुम्ही बोला. चर्चा करायची आहे. तुम्हाला रिझल्ट 100% मिळणार. 5 डेजचा फ्री वर्कशॉप. या फ्री वर्कशॉप मध्ये आपण काय नेते शिकतो? मॅम झाल्या का जॉईन? शुद्धीकरण. आपल्या इथे जो काही मॅडम दिला आहे तो कचरा कसा स्वच्छ करायचा, नकारात्मक विचारांपासून पॉझिटिव्हिटी मध्ये कसं यायचं, जीवनातील ज्या काही तुमच्या समस्या आहेत त्या समस्यांमधून समाधानापर्यंत कसं पोहोचायचं हे आपण 5 दिवसांमध्ये शिकणार आहोत. त्यासाठी तुमचा व्हिडिओ ऑन असणं गरजेचं आहे का? तुम्ही या क्लासमध्ये ऍक्टिव्हली पार्टिसिपेट होणं गरजेचं आहे का? चर्चेमध्ये सहभागी होणं गरजेचं आहे का? काय वाटतं विद्या मॅम? तुम्ही चर्चेमध्ये सहभागी होणं गरजेचं आहे का? तर प्रत्येकाने स्वतःला विचारा की मी जीवन जगत आहे की आलेला दिवस ढकलत आहे? कोणाचं काय काय आन्सर आहे सांगा बघू. चर्चेमध्ये सहभागी व्हा. चेतन सर, तुम्ही जीवन जगत आहात की आलेला दिवस ढकलत आहात? सीमा मॅम, अश्विनी मॅम, आयशा मॅम बोला.
आयुष्य कसं चाललंय? रात्री झोपल्यानंतर पहाट होऊ मॅम झालं असं पाहिजे. किती जणांना वाटतं? रात्री झोपल्यानंतर पहाट होऊ नये किती जणांना वाटतं? काय ते रोज उठल्यानंतर किचन मध्ये जा, रोज रोजचं तेच तेच. बरोबर आहे. पण किचन मध्ये गेलो नाही तर पोट भरणार आहे का? पोट भरणार आहे का? सीमा मॅम, पोट भरणार आहे? तर दुसरा क्वेश्चन काय होता तुमचा? की तुम्ही आनंदाने जीवन जगत आहात की दिवस ढकलत आहात? आता तुम्हाला एक टास्क आहे की तुमच्या आयुष्यातील अशा घटना लिहा ज्यामुळे तुम्हाला त्रास होते. त्या बघा, त्या मॅडम किती छान लिहितायत. माझ्या आयुष्यातील दुःखद गोष्टी, अपयश, नातेसंबंधातील समस्या, आर्थिक अडचणी, आरोग्याच्या समस्या, लोकांचे बोलणे, एकटेपणा. तुमच्या आयुष्यातील अशा कुठच्या गोष्टी आहेत ज्या गोष्टींमुळे तुम्हाला त्रास होतोय? राग, चिडचिड. सांगा, तुमच्या आयुष्यातील अशा कुठच्या गोष्टी आहेत ज्या गोष्टींमुळे तुम्हाला त्रास होतोय? कुठच्या गोष्टी आहेत जयश्री मॅम ज्या गोष्टींमुळे तुम्हाला त्रास होतोय? अलका मॅम, अशा कुठच्या गोष्टी आहेत ज्या गोष्टींमुळे तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये त्रास होतोय? हे बघा, काहीतरी सफरिंग मध्ये तुम्ही आहात म्हणून तुम्ही इथे क्लासमध्ये आहात. बरोबर आहे. काहीतरी प्रॉब्लेम आहे म्हणून तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी तुम्ही या क्लासमध्ये जॉईन झालेले आहात. मग जर तुम्हाला रिझल्ट पाहिजे तर प्लीज सगळ्यांनी चर्चेमध्ये सहभागी व्हा. विद्या मॅम, असे कुठचे प्रश्न आहेत तुमच्या मनामध्ये आता चालू की त्या प्रश्नांमुळे तुम्ही सतत दुःखी आहात? अनम्यूटचा ऑप्शन देते तुम्हाला. अशा कुठच्या गोष्टी आहेत ज्या गोष्टींमुळे तुम्हाला त्रास होतोय? मॅम ऐका ना. बोला, कोण बोलतंय? नित्य मॅम दिसतात का ते जॉईन झालेल्या? कोण? नित्य मॅम. नित्या. नित्या मॅम त्यांना आहेत लिंक का? पाठवली मी. ओके, नित्या मॅम आहेत का? माईक ऑन करून सांगा. पुन्हा एकदा लिंक पाठवून बघा मॅम त्यांना. ओके, अलका मॅम, पुन्हा एकदा लिंक बर पाठवून. ओके, तर आपण कुठे होतो? बर बर. की आपण जीवन जगत आहोत की आलेला दिवस ढकलत आहोत? मानसिक तणाव. ओके, मानसिक तणाव आहे काही जणांना मुलांचं टेन्शन असेल. तुमच्याच आयुष्यातील काही सफरिंगच्या ज्या गोष्टी आहेत, ज्या गोष्टींमुळे तुम्हाला त्रास होतोय, त्या गोष्टी काही आता मी इथे लिहून काढल्यात बघा. तुमचे मूल हुशार असूनही मागे पडत आहे का? असं किती जणांना वाटतंय? मोबाईलचा अतिवापर, अभ्यासात लक्ष न लागणे, वाचलेले लक्षात न राहणे, आत्मविश्वास कमी असणे, सतत चिडचिड आणि राग येणे, परीक्षेची भीती वाटणे, मला नाही जमणार असं वारंवार म्हणणे. हे प्रॉब्लेम तुमच्या मुलांमध्ये आहेत का? आहेत का? हे प्रॉब्लेम तुमच्या हो मुलांमध्ये आहेत. बरोबर हो आहे? येस. हो हो. आज अनेक मुलांची समस्या बुद्धिमत्तेची नाही, तर एकाग्रतेचा अभाव आहे. मोबाईलचं व्यसन आणि मानसिक तणाव ही आहे. विशाल. योग्य ऊर्जा, योग्य मार्गदर्शन आणि योग्य वातावरण मिळाले तर प्रत्येक मूल त्याच्या सर्वोच्च क्षमतेपर्यंत पोहोचू शकतं का? हो. पोहोचेल. जर त्या मुलाला योग्य ऊर्जा मिळाली, योग्य मार्गदर्शन मिळालं आणि योग्य वातावरण मिळालं तर प्रत्येक मूल त्याच्या सर्वोच्च क्षमतेपर्यंत पोहोचू शकतं का? पोहोचू हो शकतं. नक्कीच. मग काय नक्की. असं नाही. नेक्स्ट आहे की बघा, आता ह्या तुम्ही स्वतः आहात माझ्या बहिणी, ज्या माझ्या आईच्या वयाच्या असतील त्या माझ्या आई. बरोबर आहे? तुम्ही स्वतःला विसरलात का? ही रियालिटी आहे तुमच्या जीवनामध्ये सध्या? किती जणांच्या जीवनामध्ये ही सेम रियालिटी आहे? घर, मुलं, नवरा, नोकरी, जबाबदाऱ्या या सगळ्यात तुमचं स्वतःचं आयुष्य कुठं हरवलं? किती जणांशी रिलेट होतंय हे? किती जणांना रिलेट होतंय? विद्या मॅम हो. अलिशा मॅम पण बोलतायत. खरंय हे? घर, घरातील जबाबदाऱ्या, मुलांच्या जबाबदाऱ्या, मिस्टरांच्या जबाबदाऱ्या हे करता करता आपले काळे केस कधी पांढरे झाले हे समजलंच नाही. खरं आहे? मॅम हिंदी मध्ये बोला ना.
मराठी नाही समजत नाही. ओके. सॉरी अलका मॅम, हा क्लास मराठीमध्ये आहे. ओके. मराठी नाही समजत ना त्यांना मग. तर बघा, घर, मुलं, नवरा, नोकरी, जबाबदाऱ्या या सगळ्यात तुमचं स्वतःचं आयुष्य कुठे हरवलं? बघा या लेडीजकडे. काय करते ही? स्वतःचं बाळ, बाळाच्या शाळेची तयारी, बरोबर आहे. एका हाताने जेवण, एका हातात मोबाईल, एका हातात लॅपटॉप, एका हातात व्हेजिटेबल्स आहेत आणि काही बिल्स वगैरे आहेत. आता ज्यांनी ज्यांनी व्हिडिओ ऑफ करून बसलेले आहेत ते नक्कीच मल्टीटास्किंग करत आहेत. काही ना काही जबाबदाऱ्यांमध्ये ते अडकलेले आहेत. ज्याचे आता व्हिडिओ ऑफ करून आहेत, एका वेळी भरपूर कामं करत आहेत आणि म्हणून त्यांचा व्हिडिओ ऑफ आहे. तर प्लीज सगळ्यांना रिक्वेस्ट आहे, जर तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये 100% चेंजेस पाहिजे तर 5 डेजचा फ्री वर्कशॉप अगदी मनापासून जॉईन करा. बघा, तुमच्या आयुष्यामध्ये 100% चेंज होणारच आहे, याची गॅरंटी माझी. पण त्यासाठी ज्या काही टेक्निक मी सांगणार आहे, काही उपाय तुम्हाला सांगणार आहे, त्यावर ऍक्शन मात्र तुम्हाला घ्यावी लागणार. ओके, त्यावर ऍक्शन तुम्हाला स्वतःला घ्यावी लागणार आहे. तर तुम्ही स्वतःला विसरलात का? आज बघा, मी तुम्हाला आधी काय सांगितलं की योग्य मार्गदर्शन जर तुम्ही मुलांना दिलं, योग्य घरात असं वातावरण जर मुलांना दिलं तर नक्कीच मुलांची बुद्धिमत्ता वाढू शकते. ज्या गोष्टींमुळे आज मुलं टेन्शनमध्ये येतात, लहान लहान मुलांना डायबिटीस सारखा आजार होतोय. डायबिटीस हा कुठचाही आजार नाहीये, सायकोसोमॅटिक डिसीज म्हटलंय. म्हणजे काय? मानसिकतेवर निर्माण झालेला डिसीज म्हणजेच डायबिटीस आहे. आणि आज प्रत्येक घराघरामध्ये जी परिस्थिती आहे तीही अशी आहे. अशी आहे, नात्यांमध्ये दुरावा आलाय. आज किती फॅमिलीमध्ये मोबाईल बाजूला ठेवून जेवण केलं जातं, किंवा आज किती फॅमिलीमध्ये एकत्र बसून जेवण केलं जातं? 10 मिनिटं बसून जेवण करायला तुम्हाला टाइम आहे का? एकाच घरात राहूनही मनाने दूर गेलात का? कुटुंबासोबत वेळ घालवताना देखील मोबाईल मध्येच व्यस्त असता का? मुलं बोलण्यापेक्षा स्क्रीन सोबत जास्त वेळ घालवतायत का? घरात प्रेम आहे पण संवाद हरवलाय का? नात्यांना वेळ द्या, कारण तुटलेली वस्तू पुन्हा मिळू शकते, पण तुटलेली नाती जोडायला वेळ लागतो. तुटलेली वस्तू पुन्हा मिळू शकते पण तुटलेली नाती जोडायला वेळ लागतो. पण मी एक गोष्ट सांगू इच्छिते की जवळजवळ फेब्रुवारी मार्च महिन्यातली एका बॅचमध्ये अर्चना मॅम होत्या. त्यांनी फर्स्ट डेलाच एक मेडिटेशन झाल्यानंतर त्यांनी स्वतःचं जे रिलेशन होतं त्यांच्या मावशीसोबतचं, काहीतरी त्यांचे बऱ्याच वर्षांपासूनचे वाद होते, त्यांनी स्वतः एक पाऊल पुढे टाकलं. त्यांनी स्वतःच्या मावशीला कॉल केला आणि बऱ्याच वर्षापासून त्यांच्या नात्यांमध्ये जो दुरावा होता तो दुरावा कमी झाला आणि त्या आता खूप छान मैत्रिणीसारख्या वागतात. पण आज प्रत्येक घराघरामध्ये हळूहळू नात्यांमधील संवाद कमी होत चाललाय का? कधी विद्या मॅम तुम्हाला वाटतंय की घरात तुम्ही प्रेमाने काही गोष्टी विचारल्या, असा संवाद होतो? नाही. राजेश कधीतरी. मॅम, असा संवाद आहे? मुलांबरोबर प्रेमाचं बोलणं, मिस्टरांबरोबर प्रेमाचं बोलणं, असा संवाद आहे का? स्नेहा मॅम, काय वाटतं? कुठेतरी संवाद कमी होत चाललाय. रात्री, हो. हा, दिवसभर तुम्ही काम करता, इट्स ओके, पण रात्री थोडासा टाइम काढून तुमच्यामध्ये एक चांगला प्रेमाचा संवाद चालतो का? ज्या संवादामध्ये तुम्ही तुमच्या मुलांच्या भविष्याबद्दल काहीतरी डिस्कशन करताय, तुम्ही तुमच्या भविष्याबद्दल डिस्कशन करताय, असं चालतंय का? नाही. नाही. म्हणजेच कुठेतरी आपल्या नात्यांमध्ये दुरावा चाललाय. आपण एकाच घरात राहतो पण कुठेतरी हजारो किलोमीटर लांब असल्यासारखं आपलं आयुष्य चाललंय, बरोबर आहे? कुठेतरी हजारो हो. किलोमीटर लांब असल्यासारखं आपण आयुष्य जगतो. तर ते कसं कमी करावं हे आज आपण शिकणार आहोत. आता पुढचा प्रश्न, त्याच व्यक्तींनी हात वर करायचंय ज्यांना या विश्वातील सर्वात भाग्यशाली व्यक्ती बनायचंय. आतापर्यंत तुम्ही तुमच्या आयुष्यातील सगळे प्रॉब्लेमवर फोकस केलाय, बरोबर? मुलं ऐकत नाही, मुलं चिडचिड आहेत, मिस्टरांचे काही प्रॉब्लेम असतील, तुमच्या घरामध्ये पैशांचा प्रॉब्लेम असतील, जे काही प्रॉब्लेम असतील, पण आता या क्षणी तुम्हाला या विश्वातील सगळ्यात भाग्यशाली व्यक्ती बनायचंय का? ज्यांना बनायचंय त्यांनी
हात वर करायचे. बाकीच्यांना मी म्यूट करते प्लीज. ज्यांना ज्यांना या विश्वातील सर्वात भाग्यशाली व्यक्ती बनायचं आहे त्यांनी हँड रेस करा. हँड रेस करा. चला, बाकीच्यांना व्हायचं नाही का? ज्यांचे व्हिडिओ ऑफ आहेत त्यांना भाग्यशाली व्हायचं नाही का? जे ऍक्टिव्हली 5 डेज पार्टिसिपेट करतील त्यांना नक्कीच 5 दिवस झाल्यानंतर काहीतरी सरप्राईज मिळणार. असा सरप्राईज की तुम्ही त्याचा विचारही केला नसेल. आणि ऍक्टिव्ह किती आहेत स्टुडंट हे आपले आनंद सर बघतील, डॉक्टर रमाकांत सर बोल. ओके, तर आता आपण एक छान असा रिझल्ट बघू आधी, नंतर तुम्हाला भाग्यशाली बनवते. डॉक्टर रमाकांत सर, तुम्हाला मी अनम्यूट करते की आज तुम्ही डॉक्टर असून रेकी फॉलो करताय, तर त्याचं कारण काय असेल? तुम्ही जे तुमचा एक्सपिरियन्स शेअर केलाय मुलांबद्दल किंवा एक लेडीजला मायग्रेनचा त्रास होता, तर त्याचा रिझल्ट कसा आहे तो प्लीज सांगाल का? येतो आवाज माझा? अनम्यूट केलंय सर. त्या लहान मुलाला मी जी रेकी दिली होती त्याला खूप सुंदर रिझल्ट आला. त्या कसं आहे मुलाचा की त्रास काय होता सर? मी रेग्युलर जे प्रॅक्टिस सारखं रडायचं, तो रात्रीला रडायचं, झोपच लागत, त्याला झोप लागत नव्हती आणि त्याच्या आईला झोप येत नव्हतं. तो कंटिन्यू जागायचं तो. ते म्हणजे खूप छोटं बच्चे होतं ते, 5.5-6 महिन्याचं. त्याला मी रेकी दिलेली. खूप सुंदर त्याला रिझल्ट आला. डेली प्रॅक्टिस मध्ये मी जे प्रॅक्टिस करायचो त्या प्रॅक्टिस मध्ये रेकीमुळे निश्चितच वाढ झाली. कारण की कसं की फक्त औषध आणि बाकीच्या गोष्टी देऊन काही त्याचे मानसिक जो प्रॉब्लेम आहे तो मानसिक प्रॉब्लेम सॉल्व्ह होण्याकरता रेकी सगळ्यात खूप चांगली थेरपी आहे. त्याचा मला चांगला रिझल्ट मिळालेला आहे. आणि त्याला फक्त प्रत्येकाच्या मी 3च दिवस घरामध्ये रेकी दिली त्या मुलाला. बोला सर. काय काय प्रत्येक घराघरामध्ये एक तरी रेकी साधक असावा असं तुम्हाला वाटतं का? 25 ते 28 वर्ष तुम्ही आज प्रॅक्टिस निश्चितच करताय निश्चितच डॉक्टर, पण तुम्हाला असं वाटतंय का की प्रत्येक घरामध्ये एक तरी रेकी साधक असावा का? निश्चितच निश्चितच प्रत्येक घरात एक वेळेस डॉक्टर नसला तर चालेल, पण रेकी तज्ञ पाहिजे. कारण त्याचे रिझल्ट खूप जबरदस्त आहेत. मी स्वतः अनुभवले आहे आणि लोकांना देतो पण आहे. थँक्यू सर, थँक्यू. आता रेकीचे रिझल्ट काय हो. आहेत हे आपण बघणारच आहोत साइड बाय साइड. ओके, पण कसं आहे, मी कितीही जरी सांगितलं तरी तुम्हाला त्याचा रिझल्ट म्हणजे खरंच मॅम सांगतायत का असा विश्वास तुमच्या मनामध्ये, एखादा क्वेश्चन तुमच्या मनामध्ये असेल. पण ऍज अ डॉक्टर ते स्वतःचा अनुभव शेअर करतायत, म्हणजेच आपण जी ऊर्जा शिकणार आहोत ती नक्कीच पॉवरफुल आणि पवित्र ऊर्जा आहे असं तुम्हाला म्हणायला हरकत नाही. ओके, तर आता किती जणांनी हात वर केलेला की मला या विश्वातील सगळ्यात भाग्यशाली व्यक्ती बनायचंय? ओके, ओप्पो CPH 2505 सर, नाव काय तुमचं? आयफोन मॅम, नाव काय तुमचं? जयश्री, राजश्री मॅम, तुम्हाला पण अनम्यूट करते. आयफोन म्हणून ज्या मॅडम आहेत ते गेल्या. निखिल गोरिवले. निखिल, ओके. हो. आयशा मॅम, तुम्हाला भाग्यशाली व्हायचंय. राजश्री मॅम, तुम्हाला भाग्यशाली व्हायचंय. रेखा मॅम, तुम्हाला पण भाग्यशाली व्हायचंय. ओके, सीमा मॅम पण म्हणतायत त्यांनीच का व्हायचंय भाग्यशाली, मला पण व्हायचं. व्हेरी गुड. सगळ्यांनाच वाटलं पाहिजे मला भाग्यशाली व्हायचंय, बरोबर आहे? ओके, तर हो. निखिल सर, तुम्हाला प्रश्न आहे. 5 कोटीची ऑफर आहे. ह्या जगातली सगळ्यात भाग्यशाली व्यक्ती बनायचंय. 5 कोटीची ऑफर आहे. तुमचे दोन्ही किडन्या देताय का? नाही. 5 कोटीची ऑफर जर आहे. किडण्या असतील, हो मॅडम, पण किडण्या असतील तरच मी पुढे काहीतरी 5 कोटी घेऊन जर वरती गेलो ते काय उपयोग नाही ना 5 कोटीचा. व्हेरी गुड. आयफोन मॅम, तुमचं नाव काय? मॅम, तुमचं नाव काय? तुम्हाला अनम्यूट केलंय. सीमा मॅम, तुम्हाला देवाने 2 डोळे दिलेत, 1 डोळा द्याल का? नाही. नाही. आयशा मॅम, बघा, तुम्हाला एखादा अवयव देता येईल तुमच्या शरीराचा, एखादा हात? नाही देऊ शकत. म्हणजेच काय, आता तुम्ही तुमच्या प्रॉब्लेमवर फोकस करत होता की माझ्या आयुष्यामध्ये हे नाहीये, ते नाहीये, बरोबर? आतापर्यंत तुम्ही तुमच्या
प्रॉब्लेमवर फोकस केलाय की मुलं ऐकत नाही, मिस्टर ऐकत नाही, मनी प्रॉब्लेम आहे. पण तुम्ही कधी विचार केलाय का की या देवाने तुम्हाला जेव्हा घडवलंय ते एक परिपूर्ण असं शरीर तुम्हाला दिलंय. म्हणजेच या जगातील सगळ्यात भाग्यशाली व्यक्ती तुम्ही आहात. कारण आज जगामध्ये कितीतरी व्यक्ती असे आहेत ज्यांना जन्मतः हात नाहीये, जन्मतः पाय नाहीये. कितीतरी अशा व्यक्ती आहेत ज्यांना डोळ्यात पण ते बघू शकत नाहीत, ज्यांना तोंड आहेत ते बोलू शकत नाही, ज्यांना कान आहेत ते ऐकू शकत नाहीत. मग अशा व्यक्तींपेक्षा तुम्ही भाग्यशाली आहात का? निखिल सर, राजश्री मॅम, नाही. भाग्यशाली आहात? ओके. अजून कोणाला भाग्यशाली व्हायचंय? रेखा मॅम. रेखा, भाग्यशाली व्हायचंय ना? ओके. तुला माहितीये बाळा, ह्या जगामध्ये प्रत्येक दिवशी किती लोक कायमचं टाटा बाय बाय करतात? खूप सारे. कमीत ते 10 लाख प्लस लोक. कमीत ते 10 लाख प्लस लोक पूर्ण जगातून रोज कायमचं टाटा बाय बाय करतात. मग आज तू पहाटे उठलीस, एक दीर्घ श्वास घेते, आजूबाजूचं जे काही जग आहे ते पाहतेस. म्हणजेच तू या जगातील सगळ्यात भाग्यशाली व्यक्ती आहेस का? हो. नक्कीच. तू या जगातील सगळ्यात हो. भाग्यशाली व्यक्ती आहेस. तू सकाळी उठलीस, मागे वळून बघतेस तर तुझे आई वडील, घरातील सगळे फॅमिली मेंबर्स आजचा दिवस बघू शकतायत. म्हणजेच तू त्या 10 लाख प्लस लोकांपेक्षा भाग्यशाली आहेस. आहेस? हो. म्हणजेच इथे असलेली प्रत्येक व्यक्ती भाग्यशाली आहे. भाग्यशाली Correct. आहे का? बोला, येस मी भाग्यशाली आहे. अजूनही डाऊट आहे निखिल सर? येस, मी भाग्यशाली आहे. नाही नाही नाही. येस, मी भाग्यशाली आहे. सीमा मॅम, आज तुम्ही स्वतःच्या घरामध्ये राहताय की भाड्याच्या घरात? जस्ट विचारते, काही एक्झाम्पल द्यायचे म्हणून. तुम्ही स्वतःच्या घरात? भाड्याच्या. स्वतःच्या घरात. स्वतःच्या भाड्याच्या घरात. घरामध्ये राहणार कोण आहे? मी. ओके. आता तुम्हाला सांगते की आपण आपले प्रॉब्लेम किती मोठे आहेत हे नेहमी दाखवण्याचा प्रयत्न करतो. बरोबर आहे की मीच कसा बिचारा, मीच, माझ्याच आयुष्यात एवढे प्रॉब्लेम का आहेत, हे कायम आपण दाखवण्याचा प्रयत्न करतो. पण आज विचार करा निखिल सर की आज तुम्ही जरी भाड्याच्या घरामध्ये असेल तरी जगामध्ये किती लोक अशी आहेत ज्यांना छत हे आकाशाचं छत आहे. आज कित्येक लोक अजूनही एसटी स्टँडवर, रेल्वे स्टेशनवर झोपतायत. ऊन असू दे, वारा असू दे, पाऊस असू दे. बरोबर आहे? म्हणजेच निखिल सर, तुम्ही नक्कीच. त्या लोकांच्या स्वप्नातलं घर जगताय का? त्यांचं स्वप्न असेल की नाही, मला कुठेतरी 4 भिंतीचं घर असावं. मग ते पत्र्याचं असेल, स्लॅबचं असेल किंवा Correct. कौलारू असेल. म्हणजेच तुम्ही त्या बरोबर. व्यक्तीच्या स्वप्नातलं जीवन जगताय. आणि सीमा मॅम, तुम्ही नक्कीच आज निखिल सरांच्या स्वप्नातलं घर म्हणजे जीवन जगताय. कारण की निखिल सरांना असं वाटत असेल की आज मी भाड्याने राहतोय, नक्कीच उद्या जाऊन माझं स्वतःचं घर असेल. बरोबर आहे? म्हणजे आज तुम्ही त्या व्यक्तींपेक्षा भाग्यशाली आहात ज्यांना आकाशाचं छत आहे. नक्की. त्यामुळे सगळ्यांनी आता माईक ऑन करा आणि सगळ्यांनी बोलायचंय की यस, या विश्वातील सगळ्यात भाग्यशाली व्यक्ती मी आहे. या विश्वातील सगळ्यात भाग्यशाली. जोपर्यंत तुम्ही स्वतःच्या मनामध्ये दुखत नाही तोपर्यंत तुम्ही स्वतःच्याच प्रॉब्लेमवर सगळ्यात भाग्यशाली व्यक्ती आहे. व्यक्ती मी आहे. येस, या या विश्वातील भाग्यशाली व्यक्ती मी आहे. व्यक्ती आहे. मी आहे. व्हेरी गुड. आय एम लकी. व्हेरी गुड. या विश्वात भाग्यशाली व्यक्ती मी आहे. व्हेरी गुड. आजपासून रोज उठल्यानंतर म्हणायचंय, या जगातील सगळ्यात भाग्यशाली व्यक्ती मी आहे. दुसऱ्याकडे किती मोठी गाडी आहे, दुसऱ्याचा किती मोठा बंगला आहे, हे आपल्याला बघायचं नाहीये. तर ह्या जगातील सगळ्यात भाग्यशाली व्यक्ती मी आहे, हे तुम्हाला रोज बोलायचं. ओके. तर आता बघा की या विश्वातील सर्वात मोठा कोच असेल कोण? लाईफ कोच कोण असेल? तर आपला शेतकरी. आता शेतकरी का बरं? तुम्हाला प्रश्न शेतकरी, पडेल correct. की शेतकरीच का? बरोबर आहे. शेतकरी का? तर सगळ्यात मोठं कारण, आतापर्यंत तुम्ही आपले आई बघितलंय वडील का पण. की
वृद्धाश्रमामध्ये कुठच्या शेतकऱ्याने आपल्या आई वडिलांना नेऊन ठेवलंय? कोणी बघितलंय आतापर्यंत कुठच्या नाही. वृद्धाश्रमामध्ये एखाद्या शेतकऱ्याने आई वडिलांना नेऊन ठेवलंय? नाही. दुसरी गोष्ट, शेतकरीच आदर्श का? तर सगळ्यात पहिलं आपण काय करतोय, तुम्हाला मोठा बंगला पाहिजे, बरोबर आहे? पाहिजे. तुम्हाला आरोग्य संपन्न जीवन पाहिजे, पाहिजे का? ओके. पाहिजे. मोठी गाडी पाहिजे. पण तीच जर शेजारच्याने नवीन गाडी घेतली तर त्याच्याकडे 2 नंबरचा माल आहे. त्याला काय होतंय गाडी घ्यायला? त्याच्या बापाचं किती आहे? तुम्हाला गाडी पाहिजे, पण तीच एनर्जी जेव्हा समोरच्या व्यक्तीकडे असते तेव्हा तुम्ही ती अट्रॅक्ट करताय का, की तुमच्यापासून दूर करताय? आणि तिसरी गोष्ट, शेतकरीच आदर्श का? तर शेतकरी काय करतो, की शेतकऱ्याला माहिती आहे की आता आपल्याला पीक घ्यायचंय. डायरेक्ट नेऊन बी पेरतो का? नाही. शेतजमीन साफ होते, नांगरणी बरोबर. होते, त्यातली नको असलेले तण काढून टाकले जातात. ज्या शेतीचं बी घ्यायचं असेल, जर भात लावायचं असेल तर भाताचंच बी आणलं जातं. असं कुठच्या शेतकऱ्याला तुम्ही बघितलंय का, की भात लावायचं आहे आणि गव्हाचं बी आणलंय? नाही. बघितलंय कोणी? राजश्री मॅम, तुम्ही बघितलंय? चेतन सर, असा एखादा शेतकरी की ज्याला भाताचं पीक घ्यायचंय पण तो बी कशाचं आणतोय? गव्हाचं. पण नाही आपण मॅम. काय करतोय? आम्हाला आमच्या आयुष्यात सुख पाहिजे, आनंद पाहिजे, पण आपण पेरणी कशाची करतोय? सुखाची पेरणी करताय का, की दुःखाची पेरणी करताय? आनंद पाहिजे, आनंदाची पेरणी करताय का? किती जण आनंदाची पेरणी करताय? जर मला आनंद पाहिजे तर तुम्ही आनंदाची पेरणी करत आहात का? आपण काय करतोय? दुःख, भीती, टेन्शन. अगदी लहान जन्माला आलेलं बाळ बिचारं, आता त्याची नाळही झडलेली नसते, पण आपल्या त्या बाळाचं टेन्शन, की त्याचं शिक्षण कसं होईल, त्याचं लग्न कसं होईल, बरोबर आहे? पण तुम्ही मला सांगा, की असं केल्याने प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहेत का? भीती, राग, नाही. चिंता का करू नये हे आपण उद्या शिकणार आहोत. आपल्या थोडंसं ब्रेनवर आपण येणार आहोत उद्या. तर उद्याचा पाठ. तर आता आपण पुन्हा शेतकऱ्याकडे येऊ, की शेतकरी काय करतो? ज्या गोष्टी आपल्याला आयुष्यामध्ये पाहिजे त्याच म्हणजे त्याच पिकाचं बी पेरतो. मग आपल्यालाही काय करायचंय? जर आपल्या आयुष्यामध्ये आनंद पाहिजे, दुःख सॉरी मोठा बंगला पाहिजे, तर काय करायचंय? त्याच गोष्टी तुम्हाला पेरायच्या. पण जेव्हा तुम्ही दिवसभर विचार करताय आणि जेव्हा रात्री झोपायला बेडवर जातात, तेव्हा सगळ्यात जास्त विचार पॉझिटिव्ह येतात की निगेटिव्ह येतात? कशाची पेरणी करताय? जर तुम्ही आनंद पेरलात तर तुम्ही कापणी देखील आनंदाची करणार आहात. पण जर तुम्ही दुःख पेरलात तर Correct. कुठचंही खत घाला, दुःखाची आहे ना. कुठचंही खत घाला, तुम्हाला कापणी आनंदाची करता येईल का? काय वाटतं विद्या मॅम? तुम्ही जर दुःख पेरलात तर तुम्हाला कापणी आनंदाची करता येईल का? रेखा, दुःखाची जी वाटतं? काय वाटतं? तसंच समोरच्यावर जळणं पण आपल्यावर जळण्यासारखं होतं. बरोबर आहे. मग आजपासून काय करायचंय? ज्या गोष्टी तुम्हाला पाहिजेत त्या गोष्टींवर फोकस करा. त्या पुन्हा पुन्हा तुमच्या मेंदूला सांगा. पुन्हा पुन्हा स्वतः बोला. ओके. त्या गोष्टी तुम्हाला मिळतात की नाही ते बघा. आता साधी गोष्ट सांगते, जेव्हा तुम्हाला पहाटे लवकर 5 वाजता उठायचं असतं, रात्री झोपताना तुम्ही एकदा विचार करता की येस मला सकाळी 5 वाजता उठायचंय. अलार्म वाजायच्या आधी तुम्हाला जाग येते की नाही? जाग येते हो. विद्या मॅम, राजश्री मॅम, अंकिता मॅम, जाग येते? जर ही छोटीशी हो. गोष्ट जर मेंदू ऐकत असेल तर तुम्हाला आनंद पाहिजे, हे मेंदू ऐकणार नाही का? पण तुम्ही मेंदूकडे आनंद मागताय का? तुम्ही तुमच्या मेंदूकडे आनंद मागताय का? तुम्ही युनिव्हर्सकडे आनंद मागताय? काय मागताय? दुःख? माझ्याच आयुष्यात दुःख, माझाच नवरा असा का? प्रत्येक लेडीजचा प्रॉब्लेम. Correct. सरांना पण आवडलं ते. माझाच नवरा असा का? पण एक सांगते की आज कित्येक महिला अशा आहेत ज्या सिंगल पॅरेंट म्हणून मुलांचं शिक्षण देत आहेत. आज 2 पॅरेंट्सला मिळून एका मुलाला शिकवणं कठीण आहे, तुम्हाला माहिती आहे. पण आज कित्येक अशा पॅरेंट्स आहेत, कित्येक अशा आहेत ज्या
एकट्याने 2 मुलांना सांभाळतात, एका मुलाला सांभाळतात. म्हणजे आपली व्यक्ती आपल्या आयुष्यात नसणं, हे कोणाकडून शिकावं? त्या सिंगल पॅरेंटकडून. त्यामुळे कसाही का असेना नवरा, तुम्ही भाग्यशाली आहात. कटकट करणारा असेल आणि कसाही असेल, पण तुम्ही भाग्यशाली आहात. कारण तुमचं ते कटकट ऐकून घेणारी एक हक्काची व्यक्ती तुमच्या आयुष्यात आहे. राईट आहे? पल्लवी मॅम राईट आहे? कारण बरोबर आहे मॅम. मी सिंगल मदरच आहे जन्ममृत्यू मॅडम ऍक्च्युली. काय म्हणताय मॅम? सिंगल मदरच आहे मी. 22 वर्ष मुलीचं संगोपन केलेलं आहे व्यक्तीने. ओके बघा, पल्लवी मॅमला विचारा. सॉरी मॅम, पण पल्लवी मॅमला विचारा की आपली व्यक्ती आपल्या मॅम आयुष्यात असणं किती गरजेचं आहे. आणि आजपर्यंत तुम्ही जे काही कंप्लेंट करत आलात आहात आपल्या मिस्टरांबद्दल, त्या आजपासून बंद करायच्या आहेत. जर ते ऑफिसमधून कामातून घरी येत असतील तर एक सुंदर स्माइल द्या. ते नाहीच मॅम, त्यापासून काही हयातच नाही. चेंजेस होतो का? मॅम माझी मम्मी पण सिंगल पॅरेंट आहे. काय म्हणताय रेखा मॅम? मॅम माझी मम्मी पण सिंगल पॅरेंट आहे. मग त्या मुलीला विचारा. बरोबर आहे की आपली व्यक्ती आपल्या माझे आयुष्यात पप्पा नाही आहे. समजलं की आपली व्यक्ती आपल्या आयुष्यात असणं किती गरजेचं आहे. त्या व्यक्तीला विचारा ज्यांच्या आयुष्यात ती व्यक्ती नाहीये. त्यामुळे किती असेल, काही असेल, कसंही ती व्यक्ती असेल, ऍक्सेप्ट करा. ओके. आता सांगते की जन्म मृत्यू आपण कायम आपल्या प्रश्नांमध्ये पडलेलो असतो की माझ्या आयुष्यातच हे कमी का, माझ्याच आयुष्यामध्ये असे प्रश्न का. जेव्हा आपण जन्माला येतो तेव्हा आपली मूठ बांधलेली असते. लहान बाळाला तुम्ही बघितलं असेल, आपण जन्माला येतो तेव्हा आपली मूठ बांधलेली असते आणि जेव्हा आपण जातो तेव्हा आपला हात असा असतो, रिता असतो. बरोबर आहे? म्हणजे आपलं आयुष्य म्हणजे इथून इथपर्यंतचा प्रवास आहे. बरोबर आहे? आपलं आयुष्य म्हणजे इथून इथपर्यंतचा प्रवास आहे आणि एवढ्याशा त्या आयुष्यामध्ये आपले किती प्रॉब्लेम, किती त्या तक्रारी. बरोबर आहे? आजपर्यंत आपण भरपूर काही करतो. सगळ्यांसाठी भरपूर काही केलेलं आहे. आपल्या मिस्टरांसाठी करणं, मुलांसाठी करणं, सासू-सासऱ्यांसाठी करणं. बरोबर आहे. पण जेव्हा तुमची स्वतःची वेळ येते तेव्हा तुम्ही काय करता? खरंच तुम्ही आयुष्य जगत आहात का? हा माझा पहिला प्रश्न होता तुम्हाला. त्याचं कारण सांगते, एक छान उदाहरण सांगते तुम्हाला. एक आजी होत्या ज्या हॉस्पिटलमध्ये त्यांना सलाईन लावलेलं होतं आणि त्यांच्या दोन्ही हातांमध्ये एक-एक बांगडी होती. एका हाताला सलाईन लावलेलं होतं, एका हाताला सलाईन लावलेलं नव्हतं. डॉक्टरांनी सांगितलं की ह्या आजी काही दिवस काढू शकत नाही. ओके. जसं समजल्याबरोबर त्यांच्या फॅमिली मेंबर्सने ज्या हाताला सलाईन लावलं नव्हतं त्या हाताची बांगडी काढून घेतली. पण दुसऱ्या हाताला सलाईन होतं. तुम्हाला माहितीये सलाईन लावल्याने हात सुचतो की नाही? आणि काही दिवसांनी आजीचा अंत झाला. आजीला घरी आणण्यात आलं, सगळी तयारी करण्यात आली. पण तिथे असलेली प्रत्येक व्यक्ती, फॅमिली मेंबर, आजूबाजूच्या सगळ्या व्यक्ती, सगळ्यांचं लक्ष कुठे असेल? हातातल्या बांगडीवर. त्या हातातल्या बांगडी. आता समजलं तुमचं आयुष्य काय आहे? तुमचं आयुष्य काय आहे समजलं? आता मला चेतन सर तुम्ही सांगा की घरातील एखादी व्यक्ती जर मृत्यू झाली, एखाद्या घरातील व्यक्ती मृत्यू झाली, समजा वयस्कर असतील, ते वडील असतील. आपण एक्झाम्पल धरू. वडील मृत्यू पावले. कितीही आपण त्याच्यावर प्रेम करू, त्यांची आई जिवंत आहे, आपल्या बाळावर किती प्रेम करेल, त्यांची बायको जिवंत आहे. पण विदिन 10 मिनिट कोण असं म्हणतं का की ते माझे मिस्टर आहेत? कोण असं म्हणतं का तो माझं बाळ आहे? कोण असं म्हणतं का तो माझा भाऊ आहे? नाही. त्याला काय म्हटलं जातं? बॉडी. बॉडी. मेल्यानंतर अगदी एका सेकंदामध्ये आपली ओळख बदलते, आपलं नातं बदलतं. नाव मिटलं जातं. बदलतं अंकिता मॅम. एका मिनिटामध्ये 1 मिनिट लागत नाही. जेव्हा शेवटचा श्वास सोडला जातो तेव्हा काय म्हटलं जातं? त्या बॉडीला इथून नेऊन मेन हॉलमध्ये ठेवा. जर ती बेडरूम मध्ये असेल. असं बोलतात का पप्पांना नेऊन तिथे ठेवा, माझ्या मुलाला नेऊन तिथे ठेवा, माझ्या मिस्टरांना नेऊन तिथे ठेवा, असं कधी म्हटलं जातं का? नाही. नाही. काय म्हटलं जातं? त्या बॉडीला नेऊन तिथे ठेवा. हे आहे आपलं आयुष्य. आहे असं आपलं आयुष्य?
ना ते कोणाचं बहीण असते, ना कोणाचा भाऊ, ना कोणाची बायको, ना कोणाचा नवरा. आपण एकटे आलो, एकट्याने जायचं. किती एकटेच आयुष्यामध्ये जाणार. संघर्ष असेल, आपल्याला त्या संघर्षाला सामना करायचा आहे. किती जरी तुमच्या आयुष्यामध्ये संघर्ष असेल, तरी देखील आपल्याला सामना करायचा आहे. ओके. आता तुम्ही म्हणाल की मॅम रेकीचा क्लास आहे आणि तुम्ही हे काय शिकवताय? सगळ्यांना प्रश्न इथे असलेल्या प्रत्येक व्यक्तीला असेल की मॅम नक्की रेकी शिकवतायत की जनरल नॉलेज? पण विचार करा, हे 2 ग्लास आहे. बरोबर आहे. एका ग्लासमध्ये थोडीशी माती आहे, खराब पाणी आणि एका ग्लासामध्ये स्वच्छ पाणी आहे. आता ह्या ग्लासमध्ये ह्या स्वच्छ पाणी किती जरी ओतलं तरी ते तुम्ही पाणी पिणार आहात का? पिणार आहात का चेतन सर? जर ह्या ग्लासमध्ये 1 नंबरच्या ग्लासमध्ये हे पाणी जर ओतलं तर तुम्ही ते पाणी पिणार आहात का? नाही. ते नाही पाणी नाही, पिण्यासाठी अजिबात नाही. तुम्हाला काय करावं लागेल? 1 नंबर नाही. ओतायचं, स्वच्छ धुवायचं आणि त्यानंतर ते पाणी त्या ग्लासमध्ये ओतलात तरच तुम्ही ते पाणी पिणार आहात. बरोबर आहे? याचा नक्कीच अर्थ नक्कीच काय? नक्कीच. याचा अर्थ काय? तर तुम्हाला जर पॉझिटिव्ह ऊर्जांचा स्वीकार करायचा असेल तर तुमच्या मेंदूतील जे काही निगेटिव्ह विचार आहेत, निगेटिव्ह थॉट्स आहेत, जो काही कचरा तुमचा इथे आहे, तो पहिला क्लीन केला पाहिजे. नक्कीच. आणि यासाठीच आपले हे पहिले 2 दिवस राहणार आहेत. ओके. यासाठीच तुमचे पहिले 2 दिवस राहणार की आपण आपल्या माइंड लेवलवर आपली मानसिकता बदलण्यासाठी प्रयत्न करणार आहोत. उद्या मी तुम्हाला सांगणार आहे की निगेटिव्ह विचार कसे केल्यानंतर काय होतं, कसे का करू नये, पॉझिटिव्ह विचार का केले पाहिजेत, मेंदूचा काय वर्क आहे, ते सगळं तुम्हाला उद्या समजणार आहे. ओके. पण आज तुम्हाला काय करायचंय की यस मी भाग्यशाली आहे, माझ्या आयुष्यात जे काही आहे ते मी स्वीकारते. जे आत्ता तुम्ही आहात ते स्वीकारा आणि तुम्हाला जे काही पाहिजे ते या युनिव्हर्सकडे मागायला सुरुवात करा. कारण की ज्या गोष्टींची तुम्ही पेरणी कराल त्याच गोष्टी तुम्हाला कापायला मिळणार आहेत. आहेत. बरोबर आहे? ज्या गोष्टींची तुम्ही पेरणी कराल त्याच गोष्टी तुम्हाला कापायला मिळणार आहे. त्यामुळे तुम्हाला आज होमवर्क आहे की तुमच्या आयुष्यात ज्या काही दुःखद गोष्टी आहेत त्या सगळ्या लिहा, पाडा, जाळून टाका. अशी तुम्ही ह्याला बर्निंग बाउल टेक्निक असं म्हटलं जातं. या टेक्निकने काय होतं तर तुमच्या माइंड लेवलच्या ज्या काही निगेटिव्हिटी आहेत त्या रिमूव्ह केल्या जातात आणि काय केलं जातं तर पॉझिटिव्ह विचार पुन्हा तुमच्या माइंडमध्ये आणले जातात. कारण तुम्हाला माहिती असेल मेंदूचं वर्क असं होतं की एकदा का विचार तुमच्या माइंडमध्ये आला की तो डिलीट करता येत नाही. तुम्ही मोबाईलमधील मेसेज डिलीट करू शकता, पण मेंदूतील मेसेज किंवा एखादा विचार डिलीट करू शकत नाही. तर तो डिलीट करण्यासाठी काय करावं लागतं? अजून चांगले पॉझिटिव्ह विचार तुम्हाला वारंवार तुमच्या मेंदूला सांगावे लागतात. काय करायचं? आतापर्यंत जे सांगितलं इट्स ओके. पण तुम्हाला आजपासून काय करायचंय? ज्या गोष्टी तुम्हाला हव्यात त्या गोष्टी पुन्हा, 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 पुन्हा तुम्हाला मेंदूला सांगाव्या लागतील. आणि बघा, जर तुम्ही रात्री झोपताना 5 वाजता उठायचा विचार करता आणि पहाटे जर 5 वाजता तुम्हाला ऑटोमॅटिक जाग येते, तर नक्कीच ज्या गोष्टी तुम्ही आज विचार कराल, त्या गोष्टी कालांतराने तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला मिळणारच आहे. ओके. कारण तुम्हाला सांगते की आजपासून अजून एक गोष्ट करायची आहे, ती म्हणजे आपल्याला काय करायचंय? बँक बॅलन्स वाढवायचा नाहीये, तर आपल्याला ब्लेसिंगचा बॅलन्स वाढवायचा. ब्लेसिंग बॅलन्स. आजपासून आपल्याला बँक बॅलन्स हे बघा, जर तुम्ही ब्लेसिंगचा बॅलन्स वाढवलात, बँक बॅलन्स आपणच वाढेल. वाढेल सचिन सर? सॉरी मी नितीन करतो. सर. वाढेल का? आनंद सर वाढेल? जर तुम्ही आणि जर तुम्ही आता विचार करा की आपल्या असण्याने किंवा आपल्या नसण्याने जर काही त्रास होत असेल किंवा कोणाला फरक पडत असेल, तर तुम्हालाही माहिती आहे की अगदी 4 तासाच्या आत त्या बॉडीला जाळण्यासाठी नेलं जातं. काही दिवस दुखवटा असतो, 12 दिवस 12वं झालं की 12व्या दिवशी अगदी छान फुलांची हार वगैरे घातले जातात आणि दुसऱ्या वर्षी जेव्हा रंगरंगोटी येते तेव्हा तो फोटो अडगळीच्या खोलीतही जातो. आता तुम्हीच विचार करा की तुमच्या घरामध्ये अशा किती पिढ्यांचे फोटो आहेत? तुमच्या घरामध्ये किती पिढ्यांचे फोटो आहेत? त्यावरून विचार करायचा की यापुढे माझा फोटो किती वर्ष तिथे राहणार आहे? चला. बरोबर आहे?
की आपण असण्याने किंवा नसण्याने कोणाला काही फरक पडत नाही. कारण की भारत आंबे हे जे कवी आहेत त्यांनी लिहिलंय की रामकृष्ण आले गेले त्याविन जग का ओसची पडले. देऊबंद 2 पिक्चर कोणी बघितला? त्यामधील हे स्वामी समर्थांच्या मुखातून आलेलं हे कवितेचं एक लाईन आहे की रामकृष्णही आले गेले त्याविन जग का ओसची पडले. म्हणजेच प्रभू रामचंद्र, प्रभू श्रीराम किंवा प्रभू कृष्ण येऊन आले आणि गेलेही. जर त्यांच्या येण्याने, त्यांच्या जाण्याने जर आपल्या आयुष्यामध्ये किंवा लोकांच्या आयुष्यामध्ये फरक पडत नाही, तर तुमच्या माझ्यासारख्या सामान्य व्यक्तींच्या असण्याने, नसण्याने कोणाच्या आयुष्यात काही फरक पडणार आहे का? ही कविता, हे जे कवितेचं लाईन आहे, जन पळभर म्हणतील हाय हाय, ही त्यांची कविता आहे. भारत आंबे. आणि खरंच का जेव्हा ते मी मूवी बघितला तेव्हा मला ते पटकन मी ती एक लाईन उचलली की यस, मी हे माझ्या स्टुडंटला सांगू शकते की रामकृष्ण आले ते गेले किंवा श्रीकृष्ण आले तेही गेले, कोणाला काही फरक पडत नाही. म्हणजेच आपण असण्याने किंवा नसण्याने कोणालाही फरक पडणार नाही. त्यामुळे आजपासून स्वतःची काळजी कशी घेता येईल, घरातील प्रत्येक व्यक्तीची जबाबदारी घेणं हे आपलं कर्तव्य आहे, ते निभावलंच पाहिजे. पण स्वतः कुठे आहोत, तुमची जी काही लिस्ट आहे तुमच्या जबाबदाऱ्यांची, त्या जबाबदाऱ्यांच्या लिस्टमध्ये मी स्वतः कुठे आहे हे थोडंसं पहा. कारण जेव्हा मी स्टुडंटला माझ्या सांगते की यस तुमच्या आयुष्यातील जबाबदाऱ्या लिहा, तेव्हा अगदी पान भरतं त्यांचं, पण स्वतःचं नावही नसतं की माझं स्वतःचं आरोग्य, माझे स्वतःचे हौसमौस, मला कुठे जायचं असेल नाही, मुलांचं शिक्षण, घरातील हे ते सगळं, की मला नवीन घर घ्यायचंय सगळं, पण स्वतःचं आरोग्य हे कुठेही नसतं. बरोबर आहे? आज ज्या लेडीज आहेत त्यांचा हाच, लेडीज असं नाही तर इथे असलेल्या प्रत्येक व्यक्तीचा हाच प्रश्न आहे, हाच मोठा प्रॉब्लेम आहे की जेव्हा तुम्हाला लिस्ट काढायला सांगतात की तुमच्या आयुष्यातील जबाबदाऱ्या लिहा, तर ती 2 पानं भरतील, 3 पानं भरतील, पण तुमचं नाव तिथे नसणार. बरोबर आहे रेखा? रेखा मॅम? सीमा मॅम बरोबर आहे? बरोबर आहे का? म्हणजेच आयुष्य काय आहे? आयुष्य काय आहे? काय समजलं आतापर्यंत आपण जे शिकलो त्यामध्ये? आतापर्यंत आपण जे शिकलो त्यातून काय समजलं? आता आपण एक छान मेडिटेशन घेणार आहोत, पण त्याआधी मला सांगा की तुम्ही आता जे शिकलाय ना त्यामध्ये तुम्हाला काय समजलं? दुसऱ्यासाठी आपण जगतच आलोय, पण स्वतःसाठीही जगलं पाहिजे माणसाने. बरोबर आहे. दुसऱ्यासाठी आपण जगत आलोय, पण आजपासून आपल्याला स्वतःसाठी जगायचं आहे. आपण काय विचार करतोय त्यावर स्वतः थोडासा लक्ष असणं गरजेचं आहे की ज्या गोष्टी तुम्हाला पाहिजेत त्याच गोष्टी मिळवायच्या आहेत. आणि सगळ्यात मस्त सीमा मॅमने लिहिलंय की सेल्फ लव्ह. व्हेरी सेल्फ लव्ह, स्वतःवर प्रेम, स्वतःवर प्रेम करा. तर आता आपण एक छोटंसं मेडिटेशन घेणार आहोत. सगळ्यांचा माईक मी म्यूट करते. थोडंसं पाणी पिऊन बसा. डायरेक्ट जमिनीवर बसू नका, थोडंसं आसन घेऊन बसा. चेअरवर बसला असाल तरी देखील पायांच्या खाली आसन असू द्या. थोडंसं पाणी पिऊन बसायचं. पाणी पिऊन बसायचं आहे. चला, आता मेडिटेशनचा जर तुम्हाला रिझल्ट पाहिजे तर प्लीज व्हिडिओ ऑन करा. तुम्हाला लगेच रिझल्ट मिळेल. रेकीचा रिझल्ट तुम्हाला लगेच मिळेल. ऍटलिस्ट मेडिटेशन करताना देखील तरी प्लीज व्हिडिओ ऑन करा. जरी तुम्ही बिझी असाल, थोडंसं 10 मिनिटं स्वतःसाठी काढा. काही आपले स्टुडंट आहेत ते पहिल्या दिवसापासून 2 वर्ष झाली तरी त्यांचा व्हिडिओ ऑफच असतो. पण
त्या मेडिटेशनला व्हिडिओ ऑन करून बसतात. त्यामुळे व्हिडिओ ऑन करून बसा बाकीच्यांनी सगळ्यांनी. चला व्हिडिओ ऑन करा. ज्यांना शक्य आहे त्यांनी प्लीज व्हिडिओ ऑन करा. 7 चक्र दिसतील असं बसायचं आहे. जे जॉब करतायत इट्स ओके, पण थोडस 10 मिनिटं स्वतःसाठी द्या. आता मी काय सांगितलं, रामकृष्ण आले गेले, कोणालाही काही फरक पडत नाही. त्यामुळे जर तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये चेंजेस पाहिजे, स्वतःसाठी फक्त 10 मिनिटं, 10 मिनिटाच्या वर मेडिटेशन नसेल. नंतर तुम्ही पुन्हा व्हिडिओ ऑफ करू शकता. चला व्हिडिओ ऑन करा बाकीच्या. शूज असतील चालतील ना? काय बोलताय? मी शूज घातले, शूज चालतील का काढून ठेवू? चष्मा वगैरे Meditation असेल तर करतो व्हिडिओ. काढून ठेवा. नाही, शूज घातले हा चालते, चालेल सर, चालेल, काही प्रॉब्लेम. चालतील. ओके, सगळ्यांना आता मी म्यूट करते. ओके, तुम्हाला बोलायला चान्स ओके. देणार आहे. मेडिटेशन झाल्यानंतर प्रत्येकाने व्यक्त व्हायचंय की तुम्हाला कसं वाटतं. डोळे हलके बंद. डोळे हलके बंद. आता ज्या काही सूचना तुम्हाला मिळतील त्या सगळ्या सूचनांचं पालन करायचं. ओके, ज्या काही सूचना तुम्हाला मिळतील तर जेवढ्या सहजतेने तुम्हाला त्या सूचनांचं पालन करता येईल तेवढ्या सहजतेने तुम्हाला या सूचना पालन करायचं आहे. एक दीर्घ श्वास आत घ्या. एक दीर्घ श्वास आत घ्यायचा आणि हळूवार श्वास सोडा. एक दीर्घ आणि खोल श्वास आत घ्यायचा आहे. हळूवार श्वास सोडायचा. दोन्ही हात मांडीवर ठेवा. हाताचे तळवे आकाशाच्या दिशेने ओपन करून ठेवायचे. दोन्ही हात मांडीवर ठेवायचे. हाताचे तळवे आकाशाकडे ओपन करून. येणारा प्रत्येक श्वास तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये सुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य प्राप्त. आणि जाणाऱ्या प्रत्येक श्वासासोबत तुमच्या शरीरातील संपूर्ण निगेटिव्हिटी रिमूव्ह. येणारा प्रत्येक श्वास तुमच्या आयुष्यात सुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य प्राप्त. आणि जाणारा प्रत्येक श्वास तुमचं मन, शरीर, 7 चक्र आणि ओरातील संपूर्ण नकारात्मकता रिमूव्ह करत. आता आपण एका दिव्य अशा प्रवासाला निघालेले आहोत. आता आपण एका दिव्य अशा प्रवासाला निघालेले आहोत आणि हा प्रवास तुम्ही जिथे बसले आहात तिथूनच सुरू झाला आहे. हा प्रवास तुम्ही जिथे बसले आहात तिथूनच सुरू झाला आहे. हा प्रवास तुम्ही जिथे बसले आहात तिथूनच सुरू झाला आहे. तुम्ही आता सिनेमा हॉलमध्ये येऊन पोहोचला आहात. तुम्ही आता सिनेमा हॉलमध्ये येऊन पोहोचला आहात. तुम्ही आता सिनेमा हॉलमध्ये येऊन पोहोचला. आणि त्या मोठ्या अशा पडद्यावर आजच्या संपूर्ण दिवसात काय काय घडलंय ते तुम्हाला दिसत आहे. सिनेमा हॉलमधील त्या मोठ्या पडद्यावर आजच्या संपूर्ण दिवसात काय काय घडलंय हे तुम्हाला दिसत आहे. गेल्या 24 तासांमध्ये तुमच्या आयुष्यात ज्या गोष्टी घडल्यात त्या तिथे बघण्याचा प्रयत्न करा. गेल्या 24 तासांमध्ये तुमच्या आयुष्यात ज्या ज्या गोष्टी घडल्यात त्या गोष्टी आठवण्याचा प्रयत्न करा. जर कोणी तुम्हाला दुखावलं असेल तर त्याला मनापासून माफ करायचं. जर एखाद्या व्यक्तीने तुम्हाला दुखावलं असेल तर त्या व्यक्तीला मनापासून माफ करा. आणि कळत नकळत जर तुमच्याकडून एखादी व्यक्ती दुखावली गेली असेल तर तुम्ही त्याची माफी मागा. जर एखादी व्यक्ती तुमच्याकडून दुखावली गेली असेल तर तुम्ही त्या व्यक्तीला माफ. आज हलकं व्हायचंय.
मन हलकं करायचं. आज मनात खोल जाऊन त्यातील साचलेला सर्व कचरा शुद्ध करायचंय, साफ करायचंय, मुक्त व्हायचंय. आज मनात खोल जाऊन त्यातील साचलेला सर्व कचरा शुद्ध करायचंय, साफ करायचंय, साफ करायचंय. मनातील सर्व कचरा साफ करायचा. आता मागील 1 वर्षाचा काळ आठवा. या 1 वर्षात कोणाला कळत नकळत तुम्ही दुखावलं असेल, त्या व्यक्तीचा चेहरा त्या पडद्यावर बघण्याचा प्रयत्न. या 1 वर्षात तुम्ही कोणाला कळत नकळत दुखावलं असेल, तर त्या व्यक्तीची मनापासून माफी मागा. आणि जर कोणी तुम्हाला दुखावलं असेल, तर त्या व्यक्तीला प्रेमाने अंतःकरणातून माफ करा. माफ करायचंय त्या व्यक्तीला, ज्या व्यक्तीला तुम्ही कळत नकळत दुखावलं असेल. त्या व्यक्तीला माफ करा, ज्या व्यक्तीची आठवण काढताच तुमच्या तळपायाची आग मस्तकात. त्या व्यक्तीला माफ करा, ज्या व्यक्तीची आठवण काढताच तुमची तळपायाची आग मस्तकात जाते. तुमचं मन गोंधळून जाईल. तुमचं मन आज पूर्णपणे रिलॅक्स करायचं. तुमचं मन आज पूर्णपणे रिलॅक्स करायचंय, रिलॅक्स करायचंय. आता मागील 10 वर्षांचा काळ त्या पडद्यावर बघण्याचा प्रयत्न करा. आता मागील 10 वर्षांचा काळ तुम्ही त्या पडद्यावर बघण्याचा प्रयत्न करा. या 10 वर्षांमध्ये तुम्ही कोणाला दुखावलं असेल, मग ते किती छोटं नकळत झालेलं असलं, तरी त्याची मनापासून माफी मागा. आणि ज्यांनी तुम्हाला दुखावलं असेल त्यांना माफ करायचं. गेल्या 10 वर्षांमध्ये तुम्हाला कोणी दुखावलं असेल, तर त्यांना माफ करा. आज तुम्ही स्वतःला पूर्णपणे मुक्त करायचं. या 10 वर्षांमध्ये कदाचित तुम्ही एखाद्या व्यक्तीला गमावलं असेल. आजही त्या आठवणीतून तुम्ही बाहेर पडलेले नाही. त्यातून आज स्वतःला मुक्तपणे माफ करून टाकायचंय. त्यातून आज स्वतःला पूर्णपणे मुक्त करायचं. आणि या 10 वर्षांमध्ये जर एखाद्या कुटुंबात लहान बाळ जन्माला आलं असेल, तर त्या बाळाचा गोड, निरागस चेहरा आठवण्याचा प्रयत्न करा. किती सुंदर असतं ते बालपण. आता तुम्ही स्वतःचं बालपण आठवण्याचा प्रयत्न करा. त्या आठवणीमध्ये हरवून जा. तुमचं स्वतःचं बालपण त्या दिव्य अशा पडद्यावर बघण्याचा प्रयत्न करा. त्या निष्पाप आनंदी क्षणांना पुन्हा एकदा अनुभवायला लागा. आपण जेव्हा जन्माला आलो होतो, तेव्हा परमेश्वराने आपल्याला एक पोरीपाटी दिली होती. आपण जेव्हा जन्माला आलो होतो, तेव्हा परमेश्वराने आपल्याला एक पोरीपाटी दिली होती. आता तीच पाटी तुम्हाला तुमच्या छातीजवळ घट्ट धरून ठेवायची. तीच पाटी तुम्हाला तुमच्या छातीजवळ घट्ट धरून ठेवायची. ती पाटी तुम्हाला तुमच्या छातीजवळ घट्ट धरून ठेवायची. कारण या पाटीवर तुम्हाला आता तुमचं आयुष्य लिहायचं. या पाटीवर तुम्हाला तुमचं आयुष्य लिहायचंय, ते आयुष्य जे तुम्हाला जगायचंय. ते तुमचं आरोग्य असो, नातेसंबंध, धनसंपत्ती किंवा आध्यात्मिक प्रगती असो, या पाटीवर तुम्हाला आता मनापासून लिहायचंय तुमचं स्वप्नातील आयुष्य कसं असावं. तुमच्या स्वप्नातील आयुष्य कसं असावं. ती पाटी छातीजवळ अशीच घट्ट धरून ठेवायची. ती पाटी छातीजवळ अशीच घट्ट धरून ठेवायची. ती पाटी अजिबात सोडायची नाहीये. घट्ट धरून ठेवा ती पाटी. कारण त्या पाटीवर तुम्ही स्वतःच्या स्वप्नातील घर कसं असावं, तुम्हाला यापुढील आयुष्य कसं जगायचंय, ते लिहिलंय. घट्ट धरून ठेवायची ती पाटी. छातीजवळ घट्ट धरून, छातीजवळ घट्ट धरून. आता तुम्ही ही पाटी घेऊन त्या भव्य अशा सिनेमा हॉलमधून बाहेर येता. ही पाटी घेऊन तुम्ही भव्य सिनेमा हॉलमधून बाहेर, आणि जिथून प्रवास चालू झाला होता
तिथे जिथे तुम्ही तुमचा प्रवास चालू झाला होता तिथे येऊन पोहोचले. आता या क्षणापासून तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये सुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य त्या पाठीवर तुम्ही त्या पाठीवर सुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्याची प्राप्ती झालेली लिहिता. एक दीर्घ श्वास सगळ्यांनी आत घ्यायचा आहे. एक दीर्घ श्वास आत घ्या, हळूवार श्वास सोडा. एक दीर्घ श्वास आत घ्या, हळूवार श्वास सोडायचा आहे. दोन्ही हात रफ करा. एक दीर्घ श्वास आत घ्या, हळूवार श्वास सोडा. दोन्ही हात रफ करायचा आहे. तयार झालेली ऊर्जा संपूर्ण चेहऱ्यावर, संपूर्ण बॉडीवर स्प्रेड करायची. तयार झालेली पॉझिटिव्ह ऊर्जा संपूर्ण बॉडीवर स्प्रेड करायची. तयार झालेली ऊर्जा संपूर्ण बॉडीवर स्प्रेड. कसा होता अनुभव? एनी शेअरिंग? कसं वाटलं? खूप छान होता मॅम. रोजच्या धक्काधक्कीच्या जीवनामधून खूप रिलॅक्सेशन वाटलं आज मला. व्हेरी गुड. येस. आयशा मॅम, कसं वाटलं? प्रत्येकाला मी सांगितलं होतं, प्रत्येकाला बोलायला चान्स मिळणार आहे. जाता जाता 2 शब्द सांगायचे. राजश्री मॅम, कसं वाटलं? आयशा मॅम बोला. सीमा मॅम, कसं वाटलं? रिलॅक्स वाटलं मॅडम खूप. व्हेरी गुड. चेतन सर, कसं वाटलं? रोजच्या धकाधकीच्या आयुष्यात आपण जे काही कळतो ते तुमच्या माध्यमातून आज मागच्या गोष्टींनाही त्यातून मुक्तता मिळाली आणि एक स्वतःसाठी आपण वेळ देऊ शकतो याचं रिअलायझेशन झालं. व्हेरी गुड. आयफोन मॅम, कसं वाटलं? खूप छान वाटलं मॅम. जे काही निगेटिव्ह थॉट्स होते त्याच्यातून म्हणजे तुमच्या सेशन मधून खूप सारे पॉझिटिव्ह थॉट्स माइंड मध्ये आले. व्हेरी गुड. रिलॅक्सेशन वाटलं. व्हेरी गुड. राजश्री Thank you. मॅम? एक मानसिक शांतता असल्यासारखं वाटलं मला. आतापर्यंत ते तुम्ही जीवन जगत आहात आणि म्हणजे 1 तासापूर्वीचं जीवन आणि 1 तासात नंतरचं जीवन ह्याच्यामध्ये काय फरक, रेखा मॅम? 1 तासाच्या पूर्वीचं जीवन आणि 1 तासाच्या नंतरचं जीवन ह्याच्यामध्ये काय फरक जाणवला तुम्हाला? हो मॅम, खूप छान वाटलं. खूप छान वाटलं? रिलॅक्स वाटलं? चांगलं वाटलं. प्रत्येकाला रिलॅक्स वाटलं? हो मॅम. आता रिलॅक्स वाटलं. वाटण्यासारखं किंवा आपल्या आयुष्यात जे काही प्रॉब्लेम आहेत ते प्रॉब्लेम खूप मोठे आहेत असं तुम्हाला वाटतं, तर ते प्रॉब्लेम अजून थोडे कमी करण्याचा मी प्रयत्न करते. एक छान गोष्ट सांगते तुम्हाला. जाता जाता एक छान गोष्ट ऐकूया. ऐकूया सगळ्यांनी गोष्ट? आवडेल? नक्कीच नक्कीच. ओके. हो मॅम. अरुणिमा सिन्हा नावाची एक व्हॉलीबॉलपटू. कोणाला माहितीये अरुणिमा सिन्हा? नाव लिहून घ्या. रिअल स्टोरी आहे. तुम्हाला गुगलवर मिळून जाईल. ओके. अरुणिमा सिन्हा 12 एप्रिल 2011 रोजी लखनौ ते दिल्ली म्हणजे लखनौ टू दिल्ली जात असताना काही गुंडांनी तिचा फायदा घेण्याचा प्रयत्न केला. कधी? 12 एप्रिल 2011. तिने या घटनेला 2 हात करण्याचा प्रयत्न केला कारण की ती व्हॉलीबॉलपटू होती. बरोबर आहे. गुंडांनी तिला ट्रेनमधून खाली फेकलं. तिचा एक पाय कट झाला. रात्रीचा टाइम होता. गुंडांनी तिला खाली फेकलं. तिचा एक पाय कट झाला. रात्रभर ती भयंकर काळोखात पटरीच्या वर पडून होती. ओके. तिच्या पायातून कंटिन्यू रक्तप्रवाह होत होता. किड्या मुंग्यांनीच नाही तर उंदीर देखील जे काही मांस पडलेलं होतं ते खाण्यासाठी आले होते आणि
तिचा स्वतःचा तो अनुभव आहे. ती सांगते की कोणतरी माझं असं मांस ओढतंय असं तिला रात्रभर जाणीव होत होतं. कोणतरी आपलं मांस ओढतंय असं तिला रात्रभर जाणीव होत होतं. दुसऱ्या दिवशी तिथे काही लोक आले आणि त्यांनी तिला हॉस्पिटलमध्ये नेलं. आता बघा की प्रत्येकाच्या इथे जेवढे इथे जॉईन आहेत आणि 2 लाईन मी फक्त त्या लेडी बद्दल सांगितलं. प्रत्येकाच्या मनामध्ये मला एकच प्रश्न दिसतोय की बिचारी तिचं पुढे काय झालं असेल? बरोबर आहे विद्या मॅम? प्रत्येकाला असं वाटतं इथे की बिचारी. प्रत्येकाच्या मनामध्ये एकच आलं. पण बघा की जेव्हा ती हॉस्पिटलमध्ये होती, त्या लोकांना काय वाटायचं की बिचारी आता ती काय करेल? बरोबर आहे. न्यूजपेपरमध्ये पण न्यूज आली. पण 8 ते 10 दिवसांनी तिने स्वतःला या घटनेतून बाहेर यायचं ठरवलं. तिने मनात ठाम ठरवलं की मी एव्हरेस्ट शिखर जाणार. जगातील सगळ्यात उंच शिखर कुठचं आहे चेतन सर? एव्हरेस्ट, एव्हरेस्ट माउंट शिखर. एव्हरेस्ट. एव्हरेस्ट शिखर माउंट चढण्यासाठी एव्हरेस्ट. एक मार्ग असतो, उतरण्यासाठी एक मार्ग असतो. जे वर जातात त्यांना पहिलं प्राधान्य दिलं जातं, खाली उतरणाऱ्यांना नाही. वर चढताना जर एखादी व्यक्ती मृत्यू पावली तर तिला पुन्हा खाली घेऊन येत नाही. वर जाण्याचा मार्ग फिक्स आहे, खाली उतरण्याचा मार्ग फिक्स आहे, मार्गामध्ये चेंजेस होत नाही. म्हणजे जर एखादी व्यक्ती मृत्यू पावली आणि तिथे जर ती पडली असेल तर एव्हरेस्ट चढणाऱ्या व्यक्तींना त्या मृत्यू पडलेल्या त्या बॉडीवरून जावं लागतं. समजलं तुम्हाला? आणि अशा कठीण परिस्थितीमध्ये त्या लेडीचा एक पाय कट झाला. पण 8 दिवसामध्ये ती काय म्हणते? माउंट मला एव्हरेस्ट चढायचं. बाहेर यायचं आहे, मला एव्हरेस्ट शिकायचं, एव्हरेस्ट शिखर पार करायचं. जगातील सगळ्यात उंच शिखर. की एखादी व्यक्ती जर ती तिथे जायचं असा विचार करेल तर फॅमिली मेंबर्सला असं वाटतं की ती व्यक्ती पुन्हा घरी येईल की नाही. असा कठीण प्रवास असतो तो. आणि अशा कठीण प्रवासामध्ये ती काय ठरवते? एक पाय कट झालेला असून देखील की मला एव्हरेस्ट चढायचं. मग 8-10 दिवसांनी तिने स्वतःला या घटनेतून बाहेर काढायचं ठरवलं. तिने मनात ठाम ठरवलं की मी एव्हरेस्ट जाणार. बऱ्याच लोकांच्या मनात प्रश्न पडला की मुलगी वेडी झाली का? बरोबर आहे. मुलगी वेडी झाली का? एव्हरेस्ट शिखर पार करायचं पण ते 6 महिन्यानंतर तिने पायाला क्लच लावला. म्हणजेच कृत्रिम पाय ज्याला म्हणतात. तो क्लच लावून घेतला तिने आणि तिथे टाटा स्टील ॲडव्हेंचर फाउंडेशनच्या प्रशिक्षण शिबिरात तिने प्रवेश घेतला. आणि प्रसिद्ध गिर्यारोहक जे बचिंद्र पाल यांच्या मार्गदर्शनाखाली तिने प्रशिक्षण सुरू केलं. तिच्या प्रशिक्षकांनी तिला एकच सांगितलं की अशा कठीण परिस्थितीतही तू जर एव्हरेस्ट चढण्याचा विचार तुझ्या मनामध्ये येत असेल तर बाळा तू आधीच एव्हरेस्ट शिखर चढलेली आहे. फक्त लोकांनी बघायचं बाकी आहे की तू एव्हरेस्ट शिखर पार केलंय. असं प्रोत्साहन तुम्ही तुमच्या मुलांना देताय का? देताय? असं प्रोत्साहन तुम्ही तुमच्या मुलांना देताय का? पण त्या गिर्यारोहक जे त्यांचे प्रशिक्षक होते त्यांनी काय सांगितलं की बाळा अशा कठीण परिस्थितीतही की 6 महिने झाले नाही तुझा पाय कट होऊन आणि तू काय म्हणतेस की मला एव्हरेस्ट शिखर चढायचं आहे. म्हणजेच तू एव्हरेस्ट शिखर चढून मोकळी झालेली आहेस. फक्त लोकांनी बघायचं आहे की तू एव्हरेस्ट शिखर चढली नाही असते. ओके. तिने प्रॅक्टिस करायला सुरुवात केली. क्लच लावून ती प्रॅक्टिस करत होती. बाकीची लोक जे रेग्युलर प्रॅक्टिस करायचे ते 10 किलोमीटर पुढे चालायचे तर ही बिचारी पाय ओढत, पायातून रक्त येत, पाय सरकत सरकत हळू चालत होती. 6-7 महिन्यानंतर तिने कठीण परिश्रम केले. अगदी 14-14, 15-15 तास ती चालायचा प्रयत्न करायची. आणि जे आधी 10 किलोमीटर पुढे जायचे 7 ते 8 महिन्यानंतर तिने स्वतः त्या लोकांबरोबर त्या जे काही प्रॅक्टिस करणारे गिर्यारोहक होते त्यांच्यासोबत स्वतःला चालण्याचा प्रयत्न केला. किती महिन्यांमध्ये? 7 ते 8 महिन्यात. म्हणजे जे आपल्या पुऱ्या आयुष्यात आपल्याला जमलं नाही, जे 40 वर्षाचे असतील, 45 वर्षाचे असतील, 50 वर्षाचे असतील, एवढ्या आयुष्यामध्ये जे आपल्याला जमलं नाही, त्या मुलीने 7 ते 8 महिन्यांमध्ये करून दाखवलं. आणि त्यानंतर अनेक महिन्यांच्या कठोर प्रशिक्षणानंतर अरुणिमा सिन्हाने 21 मे 2013 रोजी माउंट एव्हरेस्ट शिखर पार केलं. घडलेली घटना आहे 12 एप्रिल 2011 आणि त्या मुलीने माउंट एव्हरेस्ट पार केलं. ती डेट आहे 21 मे 2013. किती वर्ष गेली चेतन सर मध्ये? 2 वर्ष जवळपास. 2 वर्ष.
शक्य तोंडवर जगातील सगळ्यात उंच शिखर, ज्या शिखरावर पोहोचण्यासाठी खूप प्रयत्न करावा लागतो आणि त्या शिखरावर पोहोचण्यासाठी एक पाय नसलेली लेडी हॉस्पिटलमध्ये असतानाच विचार करते की काय विचार करते की मला जगातील सगळ्यात उंच शिखरावर जायचं. असा विचार तुम्ही कधी केला? मला मनी प्रॉब्लेम आहे, मला मनी प्रॉब्लेम आहे, पण मी असा विचार केलाय का की यस मी दरमहा 10 लाख रुपये नेट प्रॉफिट अर्न करणार आहे? जर इलॉन मस्कची नक्कीच तुम्ही स्टोरी वाचा. आता मी तुम्हाला विचारते की जगातील सगळ्यात श्रीमंत व्यक्ती कोण? कोणाला आठवतं का इलॉन मस्क? एवढ्या वर्षापासून आपण एकच नाव ऐकत आलोय. कोणाचं नाव ऐकत आलोय? कोणाचं नाव ऐकत आलो चेतन सर? एवढ्या वर्षापासून एकच नाव आपण ऐकत आलो, जगातील सगळ्यात श्रीमंत व्यक्ती. अंबानी. आपल्या देशातलेच मुकेश अंबानी झालं, अदानी झालं, यांचेच नाव आहेत. मुकेश अंबानी आशिया खंडातील श्रीमंत व्यक्ती आहे. पूर्ण जगातील श्रीमंत व्यक्ती बिल गेट्स हे नाव अगदी जन्माला आल्या आल्या कदाचित तुमच्या कानावर पडलं असेल, पण आज ती परिस्थिती बदललेली आहे. आज कोण जगातील सगळ्यात श्रीमंत व्यक्ती आहे? इलॉन मस्क. इलॉन मस्क. नक्कीच त्यांची स्टोरी वाचा. त्यांच्याकडे खरोखर तेवढी जागाही नव्हती, त्यांच्या गाड्या त्या बनवण्यासाठी तेवढं त्यांच्याकडे मनुष्यबळ नव्हतं, पण त्यांनी छोट्या छोट्या गोष्टींवर वर्क करून आज टेस्ला सारखी मोठी कंपनी, त्यांचं स्वतःचं एक स्पेस आहे. बरोबर आहे? खरोखर अशा व्यक्तींचं तुम्ही थोडासा नॉलेज घेतलं पाहिजे. त्यांनी कसं स्वतःला अप्रूव्ह केलं, म्हणजे स्वतः कसं ते श्रीमंत झाले. जगातील सगळ्यात श्रीमंत व्यक्ती, असं नाही की आशिया खंडातील श्रीमंत व्यक्ती किंवा अजून असं नाही. एवढ्या वर्षापासून जे आपण ऐकत आलो ते पूर्ण स्टोरी चेंज केली त्यांनी. आणि आपण काय म्हणतोय? मला फायनान्शियल प्रॉब्लेम आहे मॅम, मला काहीतरी उपाय द्या. बरोबर आहे? माझ्या रिलेशनशिप मध्ये प्रॉब्लेम आहे मॅम, मला काहीतरी उपाय द्या. प्रॉब्लेम इथे आहे. कोणाला वाटतंय प्रॉब्लेम इथे आहे? उद्या शिकणार आहोत आपण इथे कसा प्रॉब्लेम इथे आहे. जेव्हा इथे जो प्रॉब्लेम आहे तो प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल, तेव्हा नक्कीच मनी ब्लॉकेजेस रिमूव्ह होतील, तेव्हा नक्कीच रिलेशनशिप मधील प्रॉब्लेम देखील रिमूव्ह होतील. बरोबर आहे? बरोबर आहे. किती जणांना पटतंय प्रॉब्लेम इथे आहे तुमच्या? नक्कीच नक्कीच. बरोबर आहे. देवाने जन्माला घालताना असं जन्माला घातलंय का की मुकेश अंबानी सरांना भरपूर पैसे द्यायचे आणि अंकिता मॅडमना काहीच द्यायचं नाही असं त्यांनी ठरवलं का? देवाने असं जन्माला घातलंय? सगळ्यांना सेम अवयव आहेत, 2 डोळे, 1 नाक, 2 हात. मग आपण कुठे मागे पडतो? का आपल्या लाईफ मध्ये मनी ब्लॉकेजेस आहेत? का आपल्या लाईफ मध्ये रिलेशनशिप प्रॉब्लेम आहे? यस, रेकी नक्कीच तुम्हाला या सगळ्या प्रॉब्लेम मधून बाहेर पडते. बरोबर आहे. पण मी काय म्हणते, तुम्हाला जे पाहिजे, जी शेती करायची आहे, त्याच जर तुम्ही बिल पेड राखता, कापणी नक्कीच तुम्हाला ज्या गोष्टी पाहिजे त्याचीच होईल. ओके ओके. बरोबर आहे. तुम्हाला ज्या गोष्टी पाहिजेत त्या गोष्टीची जर तुम्ही पेरणी केलात तरच तुम्हाला कापणी त्याच गोष्टीची करता येईल. चालेल. तर आजचं सेशन कसं वाटलं अगदी 2 मिनिटांमध्ये कोण सांगू शकेल की आजचं तुमचं जे तुम्ही सांगाल, नक्कीच मला स्फूर्ती मिळेल की आज पेक्षा उद्या काहीतरी वेगळं शिकवता येईल. कारण की आपल्या जुन्या स्टुडंटला विचारा, याआधी जे मी शिकवत होते त्या क्लासमध्ये आणि आजच्या क्लासमध्ये नक्कीच बदल आहे. आनंद सर, तुम्ही ज्या बॅचला शिकत होता त्या बॅचमध्ये आणि आताच्या बॅचमध्ये चेंजेस आहे. नक्कीच प्रत्येक वेळी अपग्रेड नक्कीच खूप चेंजेस आहेत. अलका मॅम, तुम्ही लास्ट बॅचला होता त्यापेक्षा आणि आजच्या बॅचमध्ये काय फरक आहे? हे भारी शिकवताय होते. म्हणजे एकदम असं सगळे आले, त्याच्यात शेतकरी आले, सगळे आले. बरोबर आहे. असं आपण म्हणतो की आपणच श्रेष्ठ छान शिकवलं. नाही. आपल्या आजूबाजूला बऱ्याच गोष्टी आहेत ज्या गोष्टींकडून आपण भरपूर काही शिकू शकतो.
बरोबर आहे. जसं तुम्हाला उदाहरण सांगितलं की हो. डॉक्टर सर 27-28 वर्षांपासून ते स्वतःची प्रॅक्टिस करत आहेत, तरी देखील त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये रेकी स्वीकारली. म्हणजेच प्रत्येकाच्या घरामध्ये एक तरी रेकी साधक असावा का? हा प्रश्न आज तुम्ही स्वतःला विचारा की यस, माझ्या घरामध्ये रेकी साधक असावा का? कारण इथून पुढे आज जर तुम्ही क्लास जॉईन केलात, नक्कीच पुढचे 5 दिवस जॉईन करा. क्लास फ्री आहे. बरंच काही शिकणार आहात. पुढच्या 4 दिवसांमध्ये तुम्ही स्वतःच्या माइंडला कसं वर्क करू शकता. तुमच्या स्वतःच्या अफर्मेशनने जे नॉर्मल पाणी आहे त्या पाण्याला नारळाची चव येणार आहे. त्या नॉर्मल पाण्याला एखाद्या मंदिरातील तीर्थाची चव तुम्ही अनुभवणार आहात. जे तुम्ही रोजचं मीठ जेवणामध्ये यूज करता, तुमच्या स्वतःच्या अफर्मेशनने तुम्ही त्या मिठाची चव कमी करणार आहात. येस, हे सगळं तुमच्यामध्ये आहे. या सगळ्या ऊर्जा तुमच्यामध्ये आहे. फक्त आम्ही माध्यम आहोत की ह्या ऊर्जा तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी किंवा ह्या ऊर्जा कशा यूज करायच्या हे तुम्हाला शिकवण्यासाठी. ओके? तर आतापर्यंत जे आपण काय शिकलो त्यामध्ये तुम्हाला काही क्वेश्चन असतील तर विचारू शकता. कोणाला काही शेअरिंग करायचं असेल, आजचा सेशन कसा होता? कारण की आज जर तुम्ही सांगितलात की यस असा सेशन होता, तर नक्कीच उद्या काहीतरी चांगलं शिकवण्यासाठी मला स्फूर्ती मिळेल. त्यामुळे प्लीज कोणीतरी शेअर करा की आजचा सेशन तुम्हाला कसा वाटला. कसा वाटला सेशन? काहीतरी पॉझिटिव्ह येणारा? छान होता खूप छान. असं नाही की तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही काय शिकलात आजच्या सेशन. तुम्ही काय करू शकता म्हणजे तुमच्या रिलेशनशिप मधील प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल. तुम्ही काय करू शकता म्हणजे मनी प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल. किंवा तुमचा माइंडसेट कसा असला पाहिजे, कारण की आज आपण माइंडसेटवर काम केलंय. बोला विद्या. मॅम एक क्वेश्चन होता, विचारू का? हा बोला. मॅम आपल्याला असं होतं की जेव्हा आपण चांगल्या ऍटमॉस्फिअर मध्ये असतो, म्हणजे सपोज की चांगल्या आपले फ्रेंड्स असतील, रिलेटिव्ह असतील, किंवा आपण मंदिरामध्ये वगैरे जातो, तेव्हा आपल्याला अशा पॉझिटिव्ह वाईब्स येतात आणि तिथून आपण नंतर बाहेर पडल्यानंतर आपल्याला परत निगेटिव्ह थॉट्स आपल्या माइंड मध्ये यायला चालू होतात. तर हे कशामुळे होतं? हे तुम्हाला हे बघा की आपला जो ओरा असतो, ओरा किती जणांना माहितीये? सोप्या गोष्टी भाषेत सांगायचं झालं की जर तुमच्या घरामध्ये एखाद्या देवतेची मूर्ती असेल, तर त्याच्या आजूबाजूला एक वलय असतं. गोल्डन कलरचं असेल, येलो कलरचं असेल, म्हणजे त्या देवतेचा तो झाला ओरा. तसाच आपल्या शरीराचा देखील ओरा असतो. आता ओरा क्लेन्स केला तर आपल्याला निगेटिव्हिटी असेल तर त्या निगेटिव्हिटीचा त्रास होत नाही. ओके? आता जेव्हा तुम्ही भाजी मार्केटमध्ये जाता किंवा अजून कुठच्या ठिकाणी जाता, जर तुम्ही मंदिरात गेला तर नक्कीच तिथे असलेली व्यक्ती 100% नाही पण 98% तरी पॉझिटिव्ह असेल. बरोबर आहे? मंदिरात Yes, ma'am. गेल्यानंतर तुम्ही तेच जर एखाद्याच्या घरी एखादी व्यक्ती मृत्यू पावली, तर तिकडे ज्या व्यक्ती असणार त्या व्यक्तींचा माइंडसेट कसा असेल? त्या पॉझिटिव्ह असतील की निगेटिव्ह असतील? निगेटिव्ह. बरोबर आहे. जेव्हा तुम्ही गर्दीच्या ठिकाणाहून येता, मग तुम्ही मार्केटमध्ये गेला असेल, शॉपिंगला गेला असाल किंवा लग्न समारंभामध्ये गेला असाल. गर्दीच्या ठिकाणाहून जेव्हा तुम्ही घरी येता, तेव्हा तुम्हाला निगेटिव्ह वाटतं किंवा लो फील वाटतं, थोडंसं थकल्यासारखं वाटतं. त्याचं कारण असं असतं की आपला ऑरा क्षेत्र असतो, तो दुसऱ्याच व्यक्तीच्या ऑरा सोबत कनेक्ट होतो आणि त्यामुळे त्या व्यक्तीच्या ऑरामध्ये जर निगेटिव्हिटी असेल, तर त्या व्यक्तीची निगेटिव्हिटी आपल्यामध्ये येते. आणि म्हणून तुम्हाला माहिती असेल की लहानपणी आपल्या आजी काढायचे की नाही मीठ मोहरी घेऊन, बाळ खूप हो. रडतंय, मीठ मोहरी घेतली, 3 वेळा फिरवलं, चुलीमध्ये टाकलं, बाळ रडायचं थांबतं. काय येते? काय म्हणतात डॉक्टर सर त्यांना? दृष्ट काढणे. याला काय म्हणतात? ऑरा नजर क्लीन्स का करणं. दृष्ट काढणं म्हणजेच काय? ऑरा क्लीन्स करणं. की आजूबाजूच्या निगेटिव्ह व्यक्तींची जर त्या ऊर्जा त्या लहान बाळाच्या ऑरा क्षेत्रासोबत जर कनेक्ट झाला, तर त्याचा रिझल्ट त्या मुलीवर येतो किंवा त्या मुलावर येतो, त्या मुलाच्या शरीरावर येतो. म्हणून जर दृष्ट काढल्यानंतर त्या व्यक्तीच्या शरीरातील किंवा ऑरा क्षेत्रामध्ये जी काही निगेटिव्हिटी आहे ती रिमूव्ह केली जाते आणि नंतर ते बाळ रडायचं थांबतं. आता हा ऑरा कसा एकमेकांशी बरोबर. कनेक्ट होतो हे आपण सेकंड लेवलला बघतो.
कारण की सगळं एकाच लेवलला शिकवणं तेवढं इझी नाहीये. 5 दिवसामध्ये एवढं शिकून होत नाही. पण समजलं तुम्हाला? मग तो स्वतःचा ऑरा कसा क्लिन्स करायचा, दुसऱ्या व्यक्तीचा ऑरा कसा क्लिन्स करायचा, ऑरा शुद्ध ठेवण्यासाठी काय करायचं, हे सगळं तुम्हाला सेकंड लेवलला शिकवलं जाईल. थोड्या बेसिक गोष्टी अगदी फक्त व्यक्तीचाच ऑरा नाही तर आपल्या घराला देखील ऑरा असतो आणि घराचा ऑरा देखील खराब होतो. त्यालाच काय म्हणतात? सायकिक अटॅक. आपण काय म्हणतो? काळा जादू, कोणी करणी केली, असं म्हटलं जातं. तर घराला जर सायकिक अटॅक झाला असेल, घरावर जर काळा जादू झाला असेल, घराचा ऑरा जर कमकुवत झाला असेल, तर तो कसा स्ट्रॉंग करायचा तो मास्टर लेवलला शिकवलं. ओके, अजून काही क्वेश्चन? स्वतःचा ऑरा स्ट्रॉंग असणं खूप गरजेचं आहे. कारण एक गोष्ट सांगते तुम्हाला की जर तुमचा स्वतःचा ऑरा स्ट्रॉंग असेल तर आजूबाजूच्या ज्याही निगेटिव्ह ऊर्जांचा तुमच्यावर इफेक्ट पडत नाही. जेव्हापासून माझ्या आयुष्यात रेकी आली, माझ्यासाठी डॉक्टरकडे जायची गरज नाही. माझी मुलगी 3 वर्षाची आहे, मला तिला डॉक्टरकडे न्यायची गरज पडत नाही. ना जन्मल्यापासून तिला मी कधी बाळकडू घातलं, ना तिला मी ग्राईप पडलं. गरज नाही. समजलं? जर रेकी तुमच्या आयुष्यात असेल, तुम्ही इंडियामध्ये असाल, जगाच्या पाठीवर कुठे एखादी व्यक्ती असेल, इथून तुम्ही त्या व्यक्तीला हील करू शकता, म्हणजेच उपचार करू शकता. समजा आता मी महाराष्ट्रामध्ये आहे, एखादी व्यक्ती अमेरिकेमध्ये असेल, त्या व्यक्तीने मला सांगितलं की नी पेन होतंय, शोल्डर पेन होतं किंवा कुठेही पेन होत असेल, तर तुम्ही त्या व्यक्तीला लगेच हील करू शकता. 10 मिनिटामध्ये विदाऊट मेडिसिन ट्रीटमेंट होते. जगाच्या पाठीवर कुठेही एखादी व्यक्ती असेल तर. आता विचार करा, जर तुमची मुलं जर बाहेर गावी असतील, हॉस्टेलला असतील किंवा अजून ठिकाणी असतील, प्रत्येक वेळी तुम्ही धावणार आहात का तिथे? डोकं दुखतंय, गेलात, ताप आला, गेलात. मग अशा वेळी जर तुम्ही रेकी शिकलात तर घरी बसून तुमच्या मुलासाठी तुम्ही रेकी उपचार देऊ शकता. विदाऊट मेडिसिन 10 मिनिटांमध्ये ट्रीटमेंट होते. होते की नाही सर? जे जुने स्टुडंट आहेत. स्नेहा मॅम, तुमचा काय रिझल्ट आहे सांगा? बोला स्नेहा. येतो रिझल्ट 10 मिनिटात. आवाज येत नाही मॅम. आवाज नाही येत? हा येतोय, आता येतोय. सांगा. आवाज येतो आता? हो येतोय. हा, येतो रिझल्ट 10 मिनिटात. रिझल्ट येणार. फक्त एक गोष्ट महत्वाची आहे, ती म्हणजे ट्रस्ट, ट्रस्ट आणि ट्रस्ट. असं केल्याने होणार आहे का? असं करून होतं का? नाही. त्यावर आपण ट्रस्ट ठेवायला पाहिजे, विश्वास पाहिजे. विश्वास पाहिजे. आता एक उदाहरण सांगते. वंशिका मॅम जवळजवळ 10 वर्ष झाली एका हॉस्पिटलमध्ये काम करतायत. 2 वर्ष झाली पेमेंट वाढण्याचं कुठेच संभावना नव्हती. रेकी ऊर्जा आयुष्यात आली. ज्या दिवशी पहिला शक्तिपात घेतला त्याच दिवशी पहाटे शक्तिपात घेण्यासाठी त्यांनी मोबाईल हातात घेतला आणि त्यांना विश्वासच नव्हता की त्यांचा पेमेंट वाढू शकतो. कारण की त्यांची मुलगी छोटी आहे, तिला स्कूलमधून आणण्यासाठी त्या मॅडम लवकर घरी जातात. त्या हाफ डेज करतात रोज आणि हाफ डे करत असल्यामुळे त्या त्यांच्या मॅमकडे जाऊन बोलू शकत नाही की माझा पेमेंट इन्क्रीमेंट करा. पण शक्तिपात घेण्याच्या वेळी त्यांनी जेव्हा मोबाईल हातात घेऊन बघितला तेव्हा मिरॅकल म्हणजे मॅडमचा समोरून मेसेज होता की तुमचा पेमेंट वाढलेला. ह्या गोष्टी कधी शक्य आहेत? वंशिका मॅम, गोष्ट खरी आहे. जी गोष्ट 2 वर्षात शक्य नव्हती, 10 वर्ष जवळजवळ झाले एकाच हॉस्पिटलमध्ये वर्क करतायत, 2 वर्ष त्यांचा पेमेंट वाढला नव्हता, पण त्यांचा पेमेंट अगदी पहिल्या शक्तिपातच्या वेळेस वाढला. पण ह्या सगळ्या गोष्टी शक्य आहे, पण कधी? ट्रस्ट. जर तुमचा ट्रस्ट असेल तर 100% रिझल्ट. आपल्या स्टुडंटने एक कोमामध्ये जाणारे सर 3 दिवसाच्या आत त्यांना बाहेर काढलं कोमातून. 3 दिवसाच्या आत त्यांना कोमातून बाहेर काढलं. डॉक्टरांनी सांगितलं होतं की आता ह्या व्यक्तीची मी गॅरंटी देऊ शकत नाही. जी व्यक्ती काही खात पीत नव्हती, आज मी तुम्हाला ग्रुपवर त्यांचा मेसेज शेअर करेन की त्यांनी काय लिहिलंय. ती व्यक्ती काही खात पीत नव्हती. संध्याकाळी ते पाणी प्यायला लागले, दुसऱ्या दिवशी जरासं ज्यूस आणि तिसऱ्या दिवशी अगदी रेग्युलर सन. डॉक्टरांना प्रश्न पडला की अशी कुठची ऊर्जा आहे किंवा असं काय जादू आहे की या जादूनी
जे कोमामध्ये आयसीयू मध्ये असलेले पेशंट तिसऱ्या दिवशी बाहेर आले आयसीयू मधून. शक्य आहे डॉक्टर सर? आणि हे आपले रिझल्ट आहेत. लगेच जसा आपला क्लास संपेल मी तुम्हाला शेअर करते त्या मॅडमने जे काही लिहिलंय ते, की डॉक्टरांनी जिथे सांगितलं होतं की मॅम शक्य नाही, पण या पवित्र ऊर्जा आहेत, सगळ्यांच्याच आयुष्यात येत नाही. ज्यांच्या आयुष्यामध्ये या पवित्र ऊर्जा आलेल्या आहेत, समजून घ्यायचं की ही रेकी मा तुम्हाला सिलेक्ट करत आहे की तुमच्या आयुष्यामध्ये काहीतरी चांगलं व्हावं. ओके, थांबूया इथेच आपण. कोणाला काही क्वेश्चन आहे, कोणाला काही बोलायचं असेल तर सांगा. कोणाला काही बोलायचंय? चालेल. मग तुमचा आजचा जो काही अनुभव आहे तो प्रत्येकाने ग्रुपला शेअर करायचा आहे. शेअर करायचंय का? एका शब्दात का होईना सांगा. कारण की जे शेवटपर्यंत राहिलेत, पहिल्या 5 मिनिटात मी सांगितलं का? नाही. ज्यांना खरंच शिकायचंय, ज्यांनी शेवटपर्यंत राहिलेत असे 5 दिवसातील काही स्टुडंट ना मी प्रत्येक दिवशी काहीतरी वेगळं गिफ्ट देणार आहे. जसं की मनी ब्लॉकेजेस कसे रिमूव्ह करावे, रिलेशनशिप मधील प्रॉब्लेम कसे दूर करावे, हे तुम्हाला गिफ्ट मिळणार. पण कधी? तुमचा नंबर मला मिळाला पाहिजे. त्यासाठी तुम्हाला मी ग्रुप जो आहे तो ग्रुप आता 10 मिनिटांमध्ये ओपन करणार आहे. तुमचा अनुभव तुम्ही सांगा. तुम्हाला कसा रिझल्ट वाटला? अगदी एका मिनिटामध्ये, एका लाईन मध्ये सांगला तरी चालेल, की तुमचे ते नंबर, आपलं जे काही स्टाफ आहे तो स्टाफकडे ते नंबर जातील. कारण की इथे कोणाचाही नंबर दिसत नाही, इथे फक्त नावं दिसतात. मग तुमचे नावं मिळालीत ना, किंवा तुमचे नंबर मिळालेत की तुम्हाला ते गिफ्ट सेंड केलं जाईल. ओके. पण कोणाला 5 दिवस प्रेझेंटी लावेल अगदी शेवट, पहिल्यापासून शेवट मध्ये जाऊन नाही. आणि खरंच तुम्हाला जर हा क्लास आवडला असेल, खरंच ह्या क्लासने कोणाच्या तरी लाईफमध्ये काहीतरी चेंजेस होणार असं तुम्हाला जर वाटत असेल, तर लिंक सेम आहे जी ग्रुपमध्ये शेअर केलेली आहे, ती लिंक तुमच्या जवळच्या व्यक्तींना शेअर करा. म्हणजे तुम्ही माध्यम ठराल की त्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये प्रकाश आणण्यासाठी. बरोबर आहे? पहिल्या दिवशी तुम्हाला समजलं असेल की ही रेकी ऊर्जा किती पवित्र आहे. त्या ऊर्जांचा स्वीकार करण्यासाठी आपलं माइंड पण तेवढंच पवित्र असणं गरजेचं आहे. म्हणून आजचा आणि उद्याचा दिवस आपण आपला माइंडसेट रेडी करणार. मग थांबूया. सगळ्यांनी मला ऐकून घेतल्याबद्दल तुमचे कोटी कोटी आभार. ही दिव्य रेकी शक्ती सर्वांच्या आयुष्यात सुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य प्राप्त करो, हीच ईश्वर चरणी प्रार्थना. थँक्यू, थँक्यू, थँक्यू सो मच. थँक्यू मॅम, थँक्यू सो मच.